ही जर हवा आतमध्ये घेतली जाते आहे किंवा सोडली जाते जोराने, तर ते एक्सरसाइज आहे त्याच्या लंग्सची. असेही दुर्दैवाने गायक आहेत की जे स्मोक करतात आवाज खालचा मिळावा म्हणून. महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये एक स्किट झालं होतं. एक असं पात्र दाखवलं होतं की ज्याचा आवाज हा स्त्रीसारखा आवाज होता. अक्षरशः तुम्हाला जर मॅजिक पाहिजे असेल व्हॉइस थेरपीमध्ये काय आहे, तर ही अशा केसेस आहेत. जाता येताना आपण आरडाओरडा करत असतो, रे काहीच गरज नसते, पण तरी पण हे काय रे, अरे काय. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार, स्वागत आहे कॅचअपच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये, ज्याचे प्रायोजक आहेत 117 वर्षांची परंपरा आणि विश्वासाचे प्रतीक महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. आणि आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सोनाली लोहार. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे. जरा आवाज ठीक करतो मी कारण आज आपण बोलणार आहोत आवाजाबद्दल. सोनाली लोहार, जिचं काम या क्षेत्रामध्ये गेल्या 25 वर्षांपासून आहे. आवाजाच्या समस्या कोणत्या, आवाजात सुधारणा कशी करायची, आवाजाची काळजी कशी घ्यायची, आवाजाचा योग्य वापर कसा करायचा, बरंच काही आहे तिच्याकडे सांगण्यासारखं. तर होऊ दे आवाज. आवाजाच्या दुनियेत आपण जाऊयात. आवाज कोणाचा. पण या निमित्तानेच मला आता पहिलाच प्रश्न मी तुला विचारतो की सुंदर आवाज तुझ्यासाठी कुठला? मला तुझा प्रश्नच आवडला. कारण का तू असं नाही विचारलंस की गोड आवाज तुझ्यामध्ये कुठला, तू विचारला सुंदर आवाज कुठला, जो अतिशय नैसर्गिक असतो, जो काढलेला नसतो, तो आट्टापिट्टा अट्टाहास नसतो, चांगलं येण्याचा, चांगलं ऐकायला जावं लोकांना असा अट्टाहास नसणारा जो कुठला आवाज असतो, जो प्रामाणिक असतो, तो आवाज मला असं वाटतं की सगळ्यात सुंदर आवाज आहे. आतून आलेला आवाज. आतून आलेला आवाज. क्या बात आहे, क्या बात व्यक्तिगत मत आहे. आता तू इतके आवाज सतत ऐकत असतेस आणि आवाजाच्या समस्या सारख्या तू सोडवत असतेस, तर आता तुझं म्हणणं जास्त महत्वाचं आहे, कारण आतून आलेला आवाज तू म्हणालीस. आणि तू व्हॉइस थेरपिस्ट आहेस. सगळ्यात महत्वाचं हे लोकांना सांगायला पाहिजे. व्हॉइस थेरपी, स्पीच थेरपी, व्हॉइस मॉड्युलेशन याच्यामध्ये काय फरक आहे तू सांगू शकशील? म्हणजे मी ऑडिओलॉजी, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे. मोठं आहे ते, 1, 2, 3 असे 3 शब्द आहेत त्याच्यामध्ये. तर स्पीच थेरपी हे बऱ्यापैकी आता लोकांना कळणारा असा शब्द आहे तसा, किंवा वाचेच्या बाबतीत जी काही उपचार पद्धती असते तर त्याला स्पीच थेरपी असं म्हणतात. आणि व्हॉइस थेरपी हे स्पीच थेरपीचं एक विशेष अंग म्हणूया आपण. ते स्पेशलाइज्ड फील्ड आहे की आवाज हे वाचेचा एक खूप मोठा भाग आहे. तर त्या व्हॉइस थेरपीमध्ये आपण एक्सक्लुझिव्हली फक्त आवाजाच्या संबंधित ज्या समस्या असतील त्यांच्यावरती आपण उपचार करतो. त्याला आपण व्हॉइस थेरपी असं म्हणतो. व्हॉइस मॉड्युलेशन हा व्हॉइस थेरपीचा एक भाग हा असू शकतो. जर तुम्ही व्हॉइस मॉड्युलेशन एक्सपर्ट असाल आणि तुम्ही व्हॉइस थेरपिस्ट पण असाल, तर तुम्ही डेफिनेटली ते व्हॉइस मॉड्युलेशन शिकवण्यासाठी योग्य आहात. म्हणजे मला असं वाटतं की व्हॉइस मॉड्युलेशन करताना त्याचे वेगळे अजून तज्ज्ञ मंडळीही असतात. जसं व्हॉइस ओव्हरमध्ये जे व्हॉइस मॉड्युलेशन लागतं, तर ती तज्ज्ञ मंडळी असतात की उद्या तुला शाहरुख खान सारखा आवाज काढायचा आहे, त्याची मिमिक्री करायची आहे, तर त्याचा आवाज काढण्यासाठी तुला कुठल्या प्रकारचे हे मॅनिप्युलेशन्स आणि चेंजेस करावे लागतील, तर ते शिकवणारे हे तज्ज्ञ असतील. उदय सबनीस फॉर एक्झाम्पल, किंवा मेघना आहे आपल्याकडे, एरंडे आहे, हे सगळे व्हॉइस मॉड्युलेशन करणारे लोक आहेत. त्यांना माहीत आहे की ते कसं करतात. तर ते तज्ज्ञ हे मंडळी ही जास्त मला असं वाटतं की व्हॉइस मॉड्युलेशनच्या मध्ये काम करतात. सो हे फरक झाले. पण अजून एक गैरसमज लोकांचा नेहमी असतो की जे टी व्हीमध्ये काम करतायत, जे रेडिओमध्ये काम करतायत, जे नाटकात काम करतायत, जे सिनेमात काम करतायत, त्यांनाच खरं आवाजावर लक्ष द्यायची गरज आहे. आमचं काय, आमचा घसा दुखला तर आम्ही कुठलं तरी चाटण घेऊ आणि आमचा आवाज बरा होईल. त्यांना पण आवाजाचं महत्त्व किती आहे त्यांच्यासाठी? हे बरोबर आहे तुझं म्हणणं की हे सगळ्यांसाठी ना ब्रेड अँड बटर आहे त्यांचा आवाज म्हणजे. आणि एवढंसं जरी झालं तरी तुमचा मायक्रोफोन तुम्हाला ती पकडणार आहे आणि तुम्हाला पुढे नाही जाऊ देणार आहे. आणि तिथे तुम्हाला, आणि स्पर्धा एवढी आहे की तुम्हाला असं बाजूला केलं जाईल. त्यामुळे त्यांच्यासाठी तर अटमोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आवाज ही. आणि बाकी इतर जे आपले दैनंदिन जे आहेत त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा याच्यासाठी आहे कारण का ह्याच्याच माध्यमातून आपण संवाद साधतो आहे.
तुम्ही असा विचार करा, म्हणजे माझ्याकडे येणारे जे पेशंट्स असतात तर त्याच्यामधले 50% जर सेलिब्रिटी पेशंट असले, 50% हे नॉर्मली तुझ्या माझ्यासारखे असे आई असते लहान मुलांची की जिला खूप ओरडावं लागतं मुलांवरती आणि तिचा आवाज बसलेला असतो, ती सुद्धा माझ्याकडे येते, है ना. किंवा अगदी रस्त्यावरचा भाजी विक्रेता आहे तो सुद्धा माझ्याकडे येतो. किंवा शाळेत जाणारी मुलं आहेत ती सुद्धा माझ्याकडे येतात. कॉलेजमध्ये जाऊन हे केलेलं आहे, फुटबॉल मॅचला आणि IPL ला गेलेलं आणि दुसऱ्या दिवशी घसा बसलेली मुलं, तरुण मुलं ती सुद्धा माझ्याकडे येतात. किंवा जसे काही अशा प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये तुझ्या शरीरासाठी तो आवाज हा मॅचच होत नाही आहे, तुझ्या व्यक्तिमत्वासाठी तो आवाज मॅचच होत नाही आहे. मुलाचा आवाज मुलीसारखा आहे, मुलीचा आवाज खूपच बसाडा आहे, असे जे आहे ते सुद्धा माझ्याकडेच येतात. ओके, त्यामुळे आवाज हा तसा म्हटलं तर सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहेच. आणि एक तिसरी कॅटेगरी आहे की ज्याला म्हणतो आपण की अशा काही व्याधी आहेत ज्या डेडली आहेत, ज्या तुमच्या जीवन मरणाशी संबंधित अशा व्याधी आहेत आणि अशा व्याधींच्या सुद्धा लक्षणांमध्ये बदललेला आवाज हे एक लक्षण आहे. अच्छा. हां, आणि त्याच्यामुळे आपण लक्ष देत नाही ही गोष्ट खरी, पण लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून आम्ही 30 वर्ष आहोत रे हे सगळं करतोय आणि म्हणून मी आज इकडे तुझ्या समोर आहे. म्हणूनच तुला बोलावलंय की तू हे सांगावंस की किती महत्वाचं आहे. करेक्ट करेक्ट. पण हे तू खूप इंटरेस्टिंग सांगितलंस की आवाज बदललाय तर त्याच्यावरून कळतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, आजार आहे, त्याची लक्षणंही कळू शकतात नुसत्या आवाजामुळे, आवाजातल्या बदलामुळे. हो हो हो, म्हणजे तो डायरेक्ट तुझ्या स्वरयंत्राशी रिलेटेड तर असूच शकतो की स्वरयंत्राला तुझ्या काहीतरी इजा झालेली आहे किंवा तिथे काही पॅरालिसिस सारखं झालेलं आहे किंवा तिथे रक्तस्राव झालेला आहे किंवा तिथे काही ग्रोथ आहे. म्हणजे स्वरयंत्राचं कॅन्सरपासून ते सगळे साधे, म्हणजे तिथे एखाद्या रक्ताचा टिपका हेमरेजिक कॉट म्हणतो आपण तसा आलेला आहे, साधे आहेत. किंवा वोकल नोड्यूल टीचरच्या बाबतीत शिक्षकांना ओरडून 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 दोन्ही स्वरतारांना जे गाठी येतात त्याला स्वरतारांचे नोड्यूल असं म्हणतात, टीचर्स नोड्यूल असंच नाव आहे त्याचं. तर ह्या सगळ्या व्याधी ज्या आहेत ते स्वरयंत्राशी निगडीत आहे. पण कधी कधी तुमचा संबंध, कारण बोलण्याचा संबंध जो आहे तो तुमच्या श्वासाशी संबंधित असतो, हवेच्या पुरवठ्यावरतीच आपण बोलतोय सगळेजण, म्हणजे ते सुद्धा आहेच ना, इन्व्हॉल्व आहे. जर तुझा आवाज बदललेला असेल तर ह्या सिस्टीमशी सुद्धा संबंधित काही ना काहीतरी असू शकेल. मग ही सिस्टीम म्हटलं की ही इथपासून इथपर्यंतची सिस्टीम आहे. मग ह्या सगळ्याचा पण संबंध तुझ्या बदललेल्या आवाजाशी हा असू शकतो. इथपासून इथपर्यंतची सिस्टीम आहे, मग तुझ्या कान नाक घसा सगळेच आलं त्याच्यामध्ये आणि तुझा मेंदू पण आला, मग ह्याच्याशी संबंधित काहीतरी असू शकेल. आणि ह्याच्यापेक्षा अजून एक वेगळी कॅटेगरी ते म्हणजे तुमचं मन. हो, ते तर आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचा आणि तुमच्या आवाजाचा सुद्धा संबंध आहे, है ना. आणि तो सुद्धा तुमचा आवाज तुम्हाला सांगत असतो की काहीतरी गडबड आहे. आणि आत्ता तर अमोल आपण अशा स्टेजला आहोत की आपल्याकडे भारतात, बाहेर तर बरंच आता प्रगती होतच आहे, पण आपल्या भारतामध्ये आत्ता दक्षिण भारतामध्ये डॉक्टरांची अशी टीम आहे जी काम करते आहे याच्यावरती. आणि आता ते मला असं वाटतं का आता काही एखाद महिन्याचा वगैरे कालावधी असेल की ते बाहेर येईल. पण अशा प्रकारे सिस्टीम डेव्हलप केली जाते आहे AIच्या मदतीने की तुमच्या बदललेल्या आवाजावरनं तुमच्या शरीरातला आजार हा ओळखता येईल. आवाजाचं सॅम्पल तुम्ही प्रोव्हाइड केलं त्या सिस्टीमला तर ती सिस्टीम तुम्हाला त्याचं निदान हे आवाजावरनं करून देईल. हे इथपर्यंत आता झालेलं आहे आणि त्याचा नक्कीच वापर उत्तम पद्धतीने होईल सायन्समध्ये आता. म्हणजे येणाऱ्या काळात आपण ब्लड टेस्ट करतो तसे व्हॉइस टेस्ट होतील, असं होऊ शकतं. म्हणजे ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. आणि मी तुला फ्युचरमध्ये मी आता पेटंट घेऊन ठेवते, चल या शब्दाचं मी व्हॉइस बँक ठेवीन माझ्याकडे, व्हॉइस बँक. आणि सगळ्यांचे सॅम्पल्स घेऊन ठेवीन आणि मग सांगेन की बघ आत्ताचं सॅम्पल आणि नंतरचं सॅम्पल काय फरक पडला. पण हे तू शिक्षकांबद्दल सांगितलंस ते जास्त महत्त्वाचं वाटलं मला, कारण जे मीडिया माध्यमं आपण जे म्हणतोय त्या क्षेत्रातले जे कलाकार असतील ते आता मला असं वाटतं की बऱ्यापैकी जागरूक झालेत आवाजाच्या बाबतीत, किंवा आपण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, थेरपी घ्यायला पाहिजे या बाबतीत. पण शिक्षकांची संख्या त्यांच्यापेक्षा खूप जास्त आहे. वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक जे आहेत ते तर दिवसभर बोलत असतात विद्यार्थ्यांशी, ओरडत असतात कुणाला. तर त्यांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे खरं तर, आणि खरंच आपले शिक्षक तेवढी काळजी घेत आहेत का? सुरुवातीला तेवढा अवेअरनेस नव्हता. अभिमानाने सांगू इच्छिते की आता महाराष्ट्रामध्ये
तो अवेअरनेस येतो आहे शिक्षकांच्या बाबतीमध्ये. कारण का आपण महाराष्ट्रभर शिक्षकांसाठी त्यासाठीच कार्यशाळा घेतो आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाच्या मार्फत या कार्यशाळा घेतल्या जातात आणि आपण स्वतः जातो महाविद्यालयांमध्ये अच्छा. आणि तिथे आपण शिक्षकांना ॲक्च्युली आवाजाची काळजी कशी घ्यायची त्याच्याबाबत सुद्धा मार्गदर्शन करतो आणि आवाज उत्तम पद्धतीने वापरायचा कसा हे सुद्धा आपण मार्गदर्शन करतो आहे. आणि त्याच वेळेला मग तिथे बरेच शिक्षक असे असतात की ज्यांना ऑलरेडी समस्या असतात. मग त्या समस्या आपण तिकडच्या तिकडे आपल्याला कशा सोडवता येतील ते सुद्धा आपण करतो आहे. सो हे गेली मला असं वाटतं 2020 आपण हे सुरू केले ॲक्टिव्हिटी आणि 6 वर्षामध्ये महाराष्ट्रातले मला वाटतं 3 की 4 जिल्हे राहिले आहेत आता. पण बाकी सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण उच्च तंत्र शिक्षणच्या अंडर येणारे तरी महाविद्यालय आपण कव्हर केलेली आहेत. आणि मला आनंद आहे की मी प्रत्येक ठिकाणी जाते तर मी हे सांगते की तुम्ही माझे ब्रँड ॲम्बॅसेडर आहात आता. कारण एक सोनाली लोहार किती पोचणार आणि कुठे कुठे पोचणार असं होतं. तर तुम्हीच हा विषय इतर शिक्षकांपर्यंत पोचवला पाहिजे. जे नॉलेज तुम्हाला मिळालं ते पोचवलं गेलं पाहिजे. हे सुरू झालेलं आहे आता आणि आय एम व्हेरी हॅपी की झालं आहे. मग कमीत कमी ह्या अवेअरनेसने एवढा तरी होत आहे अमोल की जेव्हा त्रास होतो त्यावेळेला तो अंगावर नाही काढला जात आता. की झाला की लगेच जाऊन भेटायचा, त्याला वेळ नाही लावायचा. इथपर्यंत तर अवेअरनेस डेफिनेटली आला आहे. किंवा फॉर एक्झाम्पल 15-20 मिनिटांनी पाणी पिणं यासारख्या ज्या छोट्या छोट्या वोकल हायजीन टिप्स आहेत की दिवसातून एकदा तरी पाण्याची वाफ घेणं, घसा खाकरायचा नाही आहे, हे उत्तम टेक्निक्स वापरणं, हे सगळं जे आहे ते आता आपले शिक्षक आहेत ते हे सगळं शिकायला लागलेत. कित्येक शाळा आहेत. मी व्यक्तिगत स्तरावरती शाळांमध्ये गेलेले आहे आणि मला खूप परत अभिमानाने सांगता येईल की कित्येक शाळा आहेत त्या आता शिक्षकांना ज्यावेळेला आवाजाचा त्रास होतो त्यावेळेला त्यांना मायक्रोफोन वापरायला परवानगी देतात आहे. पर्सनलाइज मायक्रोफोन, जे पूर्वी ती परिस्थिती नव्हती अमोल. की मायक्रोफोनचा संबंधच नाही, तुम्ही घरी बसा, सुट्टी बिट्टी मिळणार नाही, नोकरी प्रायव्हेट स्कूल्समध्ये घरी बसा, आम्हाला गरज नाही आहे तुमची, पण आवाज खराब असला तरी पण शिकवत राहायचं, असं हे परिस्थिती होती. आणि आता एवढा आता अवेअरनेस आलेला आहे की आता मायक्रोफोन तुमचा तुम्ही पर्सनलाइज घेऊन या आणि वापरा, एवढं तरी आता आपल्या बऱ्याचशा शाळा ह्या करायला लागलेल्या आहे. किंवा प्रत्येक शिक्षकाला पाणी पिणं हे कंपल्सरी आपण केलेलं आहे. तर जसं आता वॉटर बेल ही संकल्पना आलेली आहे बघ, साऊथमध्ये आहे, ती विद्यार्थ्यांसाठी आहे. तर तशीच आपण वॉटर बेल ही संकल्पना ही शिक्षकांना सांगतो की आता त्या टेबलवरती एक बॉटल असते शिक्षकांसाठी. तर हे सगळं बघितल्यानंतर मग असं वाटतं की एवढी धडपड आहे. मी असं म्हणत नाही आहे की खूप मोठे क्रांतिकारी असे काही बदल झाले आहेत, वेळ लागेल व्हायला. पण आता आपण म्हणूनच शासनाची मदत घेतली ना की ते व्यापक स्वरूपावरती करायचं असेल तर मग अशा पद्धतीनेच करावं लागणार आहे. एकट्याने ते होण्यासारखं काम नाही. पण अशा पद्धतीने जर कोणाला कार्यशाळेसाठी तुला बोलवायचं असेल तर त्यांनी कुठे संपर्क साधायचा? कारण हे फक्त आता शिक्षकांसाठी नाही आहे, मला तर असं वाटतं की कॉर्पोरेटमध्ये सुद्धा जे मला वाटतं कॉल सेंटर्स असतात किंवा त्यांच्याकडे सुद्धा सतत ती माणसं बोलत असतात, त्यांना पण हे सांगणं किंवा त्यांच्यापर्यंत पण हे पोहोचणं गरजेचं आहे. तर त्यांनी कुठे कॉन्टॅक्ट करायचा तुला? तुझ्या व्हॉइस क्लिनिकचा नंबर मी इथे देऊ शकतो का खाली? बिलकुल बिलकुल, मी तुला मोबाईल नंबर देईन. ठीक आहे, तर तो आपण डिस्प्ले करू शकतो. चालेल आणि चालेल. किंवा माझा वेबसाईटचा नंबर देईल तर तिथेही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, तर तिथे आपण करू शकतो. पण मला आवडेल, खूप मर्यादा आहेत त्याला, कुठे कुठे जायचं याला मर्यादा आहेत, पण तरी पण मला आवडेल जितकं जास्त मी करू शकेन मी करत राहीन. मी प्रेक्षकांना सांगेन की तो नंबर आम्ही इथे डिस्प्ले करतोय, तर तुम्ही संपर्क साधा. आपण चेहऱ्याची काळजी घेतो, शरीराची काळजी घेतो, पण तशीच आवाजाची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. मध्यंतरी मला आठवतंय की अमृता सुभाष जी अभिनेत्री आहे तिने एक रील टाकलं होतं आणि ज्यामध्ये तू होतीस तिथे संपदा जोगळेकर बरोबर, आणि तिचा घसा बसला होता, तिला त्रास होत होता आणि काही प्रयोग मला वाटतं रद्दही त्यांना करावे लागले कदाचित. पण तर तेव्हा पुन्हा एकदा हा विषय पण चर्चेत आला आणि तू अशा प्रकारे अनेक सेलिब्रिटीजना मार्गदर्शन करतेस आवाजाच्या बाबतीत, हे सुद्धा लक्षात आलं. तर त्यांचे नेमके प्रॉब्लेम्स काय असतात सेलिब्रिटींचे आवाजाच्या बाबतीतले? मी अगदी बेसिकपासून सुरुवात करते की ज्या वेळेला एखादा अभिनेता किंवा गायक
तर अशा प्रकारे जे त्यांना बेसिक ट्रेनिंग जे घेतलं जातं, ज्या संस्था असतात, नाट्यसंस्था असू दे, संगीत शाळा असू देत, तर ह्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपली एक ट्रेडिशनल एक पारंपरिक पद्धतीने ट्रेनिंग दिलं जातं, पण तिथे क्लिनिकल बेस नसतो त्याला. ओके. हां, तर जो मिसिंग आहे. आणि म्हणजे जो नेमकं काय? क्लिनिकल बेस म्हणजे आवाजाची जी हेल्थ आहे त्याविषयी जास्त काही नॉलेज दिलं जात नाही, त्याची काळजी फारशी काही घेतली जात नाही. ओके. तुम्हाला टेक्निक शिकवली जातात, पण ती टेक्निक ही तुमच्या आवाजासाठी, तुमच्या इंडिव्हिज्युअली तुमच्या आवाजासाठी योग्य आहे की नाही, हे काही बघण्यात का तेवढं तिथे कोणाला वेळही नाही आहे. आत्ता काय झालंय अमोल, आणि की इतकं इन्फॉर्मेशनचा स्फोट झालेला आहे ना, इतके प्लॅटफॉर्म्स आहेत, आणि नुसतं तू असे एक रील टाक, व्हॉइस मॉड्युलेशन म्हणून एक असं टाक त्याच्यावरती, की तुला हजारोने लाखोने, आणि जो उठतोय तो देतोय, त्याला तो क्वालिफाईड आहे की नाही का काय, तो भागच वेगळा. पण चला, म्हणजे दाखवतात ते लोक, हे करा, ते करा, ते करा, ते करा, ते करा, आणि पीपल आर जस्ट डुईंग इट जस्ट लाईक दॅट, की ह्याने माझा आवाज चांगला होणार आहे, आणि मी शिकणार आहे, व्हॉइस मॉड्युलेट करायला शिकतो आहे, आणि हे माझं प्रोजेक्शन राहील, हा माझा थ्रो राहील ह्याने. अरे पण ते करेक्ट आहे का टेक्निक, हे तुला कोण सांगणार? आणि तुझ्यासाठी करेक्ट आहे का? तुझ्यासाठी, तुझ्या शरीरासाठी, तुझ्या स्वरतारांसाठी, तुझ्या श्वसनाच्या सिस्टीमसाठी ते योग्य आहे की नाही, हे तुला कोण सांगणार? त्यासाठी माझा आग्रह आणि अट्टहास आहे की ह्या सगळ्या संस्थांमध्ये एक व्हॉइस थेरपिस्ट, व्हॉइस क्लिनिशियन हे असलीच पाहिजे. ज्या नाट्यसंस्था आहेत असलाच पाहिजे किंवा असलीच पाहिजे. जेंडर बायस वाटायला मी व्यक्ती असं म्हटलं, व्यक्ती असलीच असली पाहिजे. पाहिजे की जे डॉक्टर आहे साधा भाषेमध्ये, ओके, ते असली पाहिजे. त्याने त्या प्रत्येक मुलाचा आवाज चेक केला पाहिजे. प्रॉपर व्हॉइस अनालिसिस झालं पाहिजे, त्याचे स्वतःचे काय पॅरामीटर्स आहेत चेक केले गेले पाहिजेत, त्याच्या स्वरतारा कशा आहेत त्या चेक केल्या पाहिजेत, याचं वारंवार इव्हॅल्युएशन झालं पाहिजे, की ज्या वेळेला तुम्ही ट्रेनिंग रिसीव्ह करता आहेत त्याचा परिणाम काय होतो आहे, योग्य पद्धतीने होतं की नाही ते केलं पाहिजे. वोकल अब्यूज आणि वोकल मिसयूज ह्या सगळ्या प्रोफेशनचा बेस आहे. तुम्हाला ओरडावंच लागणार, किंचाळावंच लागणार, त्याला तुम्ही नाही नाही म्हणणार आहे, पण ते करण्यासाठी सक्षम सिस्टीम तुमची असली पाहिजे. आणि म्हणून, आणि ते पण मी तुला म्हणते आहे परत एकदा, की एक ज्या वेळेला क्लिनिशियन तुम्हाला ट्रेनिंग देतो ते कम्प्लिटली वेगळं असतं, जे तुम्हाला तुमचे अदरवाईज जे काही हे बाकीचे लोक देतील, मार्गदर्शक देतील, ते वेगळं असतं. सो दुर्दैवाने काय होतं, हे असं झालेलं आणि असं होतंय की वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घेतलेले जे मुलं असतात ती दे एंड अप इन टू आवर क्लिनिक विथ व्हॉइस प्रॉब्लेम्स, आणि त्यावेळेला त्यांचं स्वरतारा खराब झालेलं असतात किंवा असं झालेलं असतं. लेट इस कम बॅक टू तुझा पहिला प्रश्न होता की सेलिब्रिटीचा यांचे प्रॉब्लेम्स काय असतात. तर ह्यांचे प्रॉब्लेम्स हे एकदम आता नवीन जे जनरेशन आहे तर त्यांचे प्रॉब्लेम वेगळे, आणि जे एस्टॅब्लिश लोक आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. ओके, कारण काय, यंग जनरेशन थोडीफार गडबडली तरी चालते, पण तुम्ही ज्या पोझिशनला पोहोचलेला आहात तिथे तुमचं जरा सुद्धा फ्लक्च्युएट झालेलं हे नाही चालत, आणि ते प्रेशर घेऊन हे मंडळी काम करत असतात. आणि नवीन मंडळी आहेत त्यांचे म्हणजे परत टेक्निक चुकतं, आणि त्याच्यामुळे किंचाळणं, ओरडणं हे चुकीच्या पद्धतीने झालं की ज्याला आपण ग्लॉटिक ट्रॉमा म्हणतो तो होतो. आणि वोकल कॉर्डचं जे एक सपलनेस असतो, त्याची की स्वतःचं एक हेल्थ असतं, ती कुठे ना कुठेतरी गडबड होत असते. ओके, तिसरं जे हेल्थ कॉन्शियस फार नसतात, आणि लाईफस्टाईलमुळे आता स्मोकर्स आहेत किंवा अजून काही खाणं होतं, लिकर आहे, अल्कोहोल कन्झम्पन्स होतात, ॲसिड रिफ्लक्सचा खूप मोठा रोल प्ले करतो, कारण का कधीही शोज असतात, कधीही ट्रॅव्हल करणं होतं, कधीही खाणं होतं. तर ह्या सगळ्याचा एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जो आहे तो तुमच्या आवाजावरती हा होत असतो. बाय द टाईम तुम्ही संध्याकाळचा लास्ट शो करता त्यावेळेला तुम्ही फटीग झाले असतात, मेंटली ऑल्सो आणि फिजिकली ऑल्सो. इतके हॉर्मोन्स इतके हाय असतात लेवलला, स्टेजची एक वेगळी नशा असते है ना परफॉर्म करण्याची, त्यावेळेला तुम्हाला कळत नाही, पण तुम्ही ज्या वेळेला घरी जाता त्यावेळेला तुम्हाला आवाज पूर्णपणे थकलेला असतो. आणि कधी कधी असं होतं की मग खराब आवाजामध्ये पण तुम्ही तोच परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करता, जो खरं तर तुमच्या स्वरतारांसाठी अत्यंत धोकादायक असतो, आणि मग आवाज हळूहळू हा चेंज होत जातो. अल्टिमेटली असं होतं की बाय द टाईम ते माझ्याकडे येतील तोपर्यंत त्यांच्या स्वरतारांना काहीतरी झालेलं असेल, असं तेव्हाच दुर्दैवाने असं होतं की माझ्यापर्यंत येईपर्यंत ऑलरेडी व्हॉइस खराब झाला असतो, मग येतात.
तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे ते म्हणजे problem येतात. अमृताला आपण मी सांगेन अमृता सुभाषी इतकी गुणी अभिनेत्री आहे. टचवूड पण सगळे बिग टाईम लोक येतात आपल्याकडे, पेशंट्स म्हणून येतात. आणि सुदैवाने जेवढे आलेत तेवढे ना ते उत्तम विद्यार्थी म्हणून आलेत. ओके. म्हणजे त्यांच्या क्षेत्रामध्ये इतके मोठ्या लेवलला पोचलेले आहेत, पण माझ्याकडे आले की आय एम देअर टीचर असं. आणि अमृताचं अगदी घेण्यासारखं म्हणजे कसं आहे की ती एवढ्यावरती समाधान मानणारी नाही आहे की अमृता आता व्हॉइस चांगला झाला त्याच्यामुळे आता इट इज ओके. नाही, पण आता मला हा अजून टिकवायचा आहे किंवा अजून चांगला करायचा आहे, तर मला अजून टेक्निक्स दे. हे स्वतःहून शिकणारी अभिनेत्री, तिची शिकण्याची भूकच संपत नाही अशी आहे. तर असे बरेच जण आहेत, लीनाताई आहेत, असे खूप जण आहेत नावं. संकर्षण माझा अगदी लाडका विद्यार्थी आहे. विद्यार्थी अभिनेता. आता तो इतक्या प्लॅटफॉर्म्सवरती आहे की तो टी व्हीवरती पण आहे, संकर्षण नाटकात पण आहे आणि गातोही उत्तम, कविताही करतो, कवितांचे त्याचे कार्यक्रम शोज करत करतो. असतो हो. आणि तो कॉम्पिटिंग पण करत असतो. तर ह्या सगळ्यामध्ये खूप जास्त लोड हा त्याच्या व्हॉइसवरती येतो. तर त्याच्या मागे अशा पेशंटच्या मागे मग मी छडी घेऊन असते, नाही हे झालंच पाहिजे असं. तर असे काही काही छान पेशंट आहेत तुमच्या इंडस्ट्रीचे की जे मग पेशंटचे मित्र होऊन जातात, मैत्रिणी होऊन जातात. तर तशी ही अमृता, संकर्षण ही सगळी मंडळी, किंवा आपला अजय अतुलमध्ये अजय गोगावले, अतिशय अजय सुद्धा ज्याला आपण म्हणतो ना की वोकल सायन्स काय आहे हे इच्छा आहे की आपल्या इंडस्ट्रीमध्ये ही कॉन्सेप्ट डेव्हलप झाली पाहिजे. वोकल सायन्स ही कॉन्सेप्ट डेव्हलप झाली पाहिजे आणि ह्याच्या बाबतीत अजून जास्त सायंटिफिकली शिकवलं गेलं पाहिजे. ही ज्याला कळकळ आहे त्याच्यामध्ये मी अजय गोगावलेंचं नाव घेईल. आणि अतिशय ब्रिलियंट व्यक्ती, आणि आम्ही व्हेरी प्राऊड टू से की आम्ही त्यांचा आवाज सांभाळतो आहे. असे बरेच आहेत इंडस्ट्रीमधले, आता सगळ्यांची नावं तर नाही मी घेऊ शकत पण हे माझे अगदी छान हक्काचे लोक आहेत. पण म्हणजे त्यांना ट्रीटमेंट देणं म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये आवाजाचे व्यायामही असतात, औषधही असतात. ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय असतं? हां, या व्हॉइस थेरपीमध्ये 2 भाग येतात. व्हॉइस थेरपीचे एक डायग्नोस्टिक, म्हणजे शोधून काढणं की तुम्हाला त्रास काय होतो आहे ते. तर त्या डायग्नोस्टिकमध्ये आपण आवाजाचा तपास करणं किंवा एंडोस्कोपी करणं आणि बघणं हा सगळा भाग येतो. आणि दुसरा भाग जो आहे तो ट्रीटमेंटचा भाग असतो. काही गोष्टी असतात ज्या आम्ही करायला लावतो पेशंटला. म्हणजे साधं आहे की आता तुला जर स्टीम घ्यायचे झाले तर स्टीमचे पण 2 प्रकार आहेत. तुला माहिती आहे का हे स्टीम वाफ घेणं? हा, तर त्याला एक मला एवढंच माहिती आहे, टॉवेल घालून एक आपलं हा, तर हॉट स्टीम आणि कोल्ड स्टीम नावाचा पण एक प्रकार आहे. तर कोल्ड स्टीम, तर हे असे काही आपण पेशंट बघून ठरवतो की कोणाला हॉट स्टीम आणि कोणाला कोल्ड स्टीम द्यायची. तर हे आपण वोकल हायजीनचा भाग आहे तर तो आपण देतो. अजून एक भाग आहे की व्हॉइस थेरपी ही नेहमीच टीमवर्क असते आणि त्याच्यामध्ये तुमचं ENT सर्जन हा खूप मोठा भाग असतो. ओके, आम्ही नेहमी टीममध्येच काम करतो. तर काही पेशंट जे असतात तर त्यांना व्हॉइस थेरपीच्या बरोबर मेडिकल थेरपी ही सुरूच ठेवावी लागते, किंवा मेडिकल थेरपीच्या सोबत व्हॉइस थेरपी ही चालूच ठेवावी लागते. व्हॉइस थेरपीचं काम असतं की केव्हा ती पाहिजे हे डायग्नोज करणं आणि त्याप्रमाणे ती घेणं, मग त्या पेशंटसाठी घेणं. म्हणजे एखादा पेशंट हा प्रचंड ज्या वेळेला टेन्स्ड असेल, खूप जास्त स्ट्रेस्ड असेल, तर त्याचा परिणाम हा त्याचे स्नायू टाईट होणं याच्यावरती होतं. रिकव्हरी खूप दूरची गोष्ट होऊन जाते अशा परिस्थितीत. मग अशा वेळेला आपल्याला मेडिकल हेल्पसुद्धा घ्यावी लागते. दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ द एंटायर ट्रीटमेंट. हां, आणि तिसरा जो भाग आहे ज्याला आपण म्हणू की मेंटेनन्स आणि एन्हान्समेंट, आवाज चांगला करणं आणि आवाज मेंटेन करून ठेवणं, त्याच्यामध्ये टेक्निक्स येतात. हां, आणि टेक्निक्स हे आपण एक्सरसाइजच्या माध्यमातून देतो. प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात, अगदी वेगळे, असं काही नाहीये. मला खूप जण असं म्हणतात की तुम्ही तुमचे असे व्हिडिओज करून टाका ह्याच्यावरती, यूट्यूबवरती टाका वगैरे. काही बेसिक एक्सरसाइजेस टाकले आहेत मी,
पण बऱ्याचशा एक्सरसाइज अशा असतात, जवळजवळ 90% एक्सरसाइज अशा असतात की ज्या कस्टमाइजच कराव्या लागतात. अच्छा, मी तुम्हाला जी देते आहे ती तशीच्या तशी मी ह्याला नाही देणार, कारण तू तो नाही आहेस. बरोबर, हा बरोबर. पूर्णपणे वेगळा एंटिटी आहे. हे शरीर वेगळं आहे, हे Correct, मन वेगळं correct, आहे. correct. ह्याला ते नाही लागू होणार की जे मी ह्याला देते आहे ते. म्हणून तुम्हाला व्हॉइस थेरपिस्ट लागतात, नाहीतर मग इन्स्टाच्या रील्स पुरे आहेत. जसं आता एक्सरसाइज वेगवेगळे असतात प्रत्येकाचे, तर जसं तू आता कलाकारांबद्दल सांगितलंस, म्हणजे अभिनेते, अभिनेत्री, गायकांचे काही आणखीन वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात? जसं तू अजय गोगावलेबद्दल सांगत होतीस, तर स्पेसिफिकली आता आपण अजयजींबद्दल बोलतो आहे. तर अतिशय सिन्सिअर आणि अतिशय प्रामाणिक असे काही जे गायक आहेत, त्यांच्यामध्ये एक नाव मी अजय गोगावले यांचं घेते. गाणं करण्यासाठी करणं हे कधीच नसतं आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ता जे शिवछत्रपती अँथम आहे, नवीन जो चित्रपट आलेला आहे, राजा राजे शिवाजी. शिवाजी यांचा, रितेश देशमुखजींचा. तर त्याच्यामध्ये जे अँथम केलं गेलं ते संपूर्ण प्रोसेसमध्ये वी टूक केअर ऑफ हिज व्हॉइस. ओके. आणि म्हणजे तू तो रेकॉर्डिंगला तिथे उपस्थित नाही होतीस असं नाही नाही? नाही अच्छा. नाही नाही पण आमच्या जवळजवळ एक दोन दिवसाआड आमचे सेशन्स आम्ही ऑनलाईन हे करत होतो. ओके. आणि ही इज व्हेरी सिन्सिअर अबाउट द एक्झरसाइजेस. म्हणजे त्यांना स्वतःला त्याचं महत्त्व माहिती आहे, त्यांना ते सायन्स माहिती आहे की ही एक्झरसाइज कशासाठी असते, हे काय माझा बॅलन्स जर गेला असेल, सिस्टमचा बॅलन्स गेला असेल, तर ही एक्झरसाइज तो कशा प्रकारे तो बॅलन्स परत आणणार आहे, रिस्टोअर करणार आहे, हे त्यांना माहीत आहे. आणि त्याच्यामुळे इट बिकम्स व्हेरी इझी. त्यांचं असं आहे की इतके इमोशन्स इन्व्हेस्टेड होते त्या गाण्यामध्ये की एक जरी सूर वर खाली झाला तर तो राजांचा अपमान होईल, इतकं इन्व्हेस्टमेंट होती ती. की Perfection ज्या वेळेला एकदम. तुम्ही त्या प्रीमियरमध्ये तुम्ही बघता त्या प्रीमियरच्या शोला की अजय गोगावले हे रडले, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, तिथे कुठेही अशी फसवेगिरी नव्हती. ते खरोखर जेन्युअनली, कारण का याचे आम्ही साक्षीदार आहोत की तेवढी इन्व्हेस्टमेंट होती, इमोशनल इन्व्हेस्टमेंट होती. आणि असे जे गायक गातात त्यांचा आवाज हा अतिशय डेलिकेटली सांभाळावा लागतो. आणि त्याचबरोबर आम्हाला त्यांच्या रिलॅक्सेशनसाठी खूप जास्त काम करावं लागतं. की तुम्ही दुसऱ्या दिवशी गाणार आहात तर आदल्या रात्रीही तुमची व्यवस्थित झोप ही झालीच पाहिजे. उत्तम तुम्हाला मसल रिलॅक्संट हे असलंच पाहिजे. तुमच्या स्वरतारा ह्या रिलॅक्स असल्याच पाहिजे. तुमचं श्वासाचा सपोर्ट आहे तो ऑप्टिमम असला पाहिजे. पण तुमचं जे श्वास घेणं आणि सोडणं ते सुद्धा एक नियमित असलं पाहिजे. तिथे कुठेही इरेग्युलर काही असून चालणार नाही. त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता आहात तर त्यावेळेला तर साधं AC आहे, बंद रूम आहे तुमची, आणि तिथे तुम्ही बऱ्याच कालावधीसाठी तुम्ही काम करता, बरेचदा ड्रायनेस येत जातो. ओके, तर ह्या अशा प्रकारचा ड्रायनेस आपल्याला नको असतो. तर हे सगळं डेली बेसिसवरती ते इनपुट्स घेऊन की आज काय झालं, आज कसा होता आवाज, किंवा अशा पद्धतीने मग दुसऱ्या दिवशी तुम्ही काय केलं पाहिजे. जर ड्रायनेस येत असेल तर तुम्हाला काहीतरी आपण च्युएबल असेल तर ते सलायवेशन खूप जास्त चांगलं व्हायला पाहिजे, तर ते तुम्ही करून घ्यायचं असतं. पाण्याचं इंटेक, हायड्रेशन व्हेरी इम्पॉर्टंट, तर ते आपण करायला सांगतो. किंवा साधं मध असतं आपलं, तर ते मधसुद्धा तुम्ही पाण्यात टाकून घेतलं. पण हे सगळं आपण ठरवतो की हे आता उद्या तुम्ही हे करा, सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे वॉर्मअप्स करा, संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही हे कूल डाऊन करा, आणि दीज आर ऑल कस्टमाइज एक्सरसाइजेस की हे तुम्ही करा, अशा पद्धतीने करा. इन्स्टंट रिझल्ट्स तुम्हाला मिळतात. दुसऱ्या दिवशी यू आर रेडी फॉर द नेक्स्ट डे. अँड देन अजून एक होतं की ह्याच्यामध्ये आपल्याकडे येतं तो कॉन्सेप्ट, आत्ता मला असं वाटतं की आपण जाणतोय की जसा पर्सनलाइज ट्रेनर असतो, पर्सनलाइज कोचेस असतात, तसं पर्सनलाइज तुमचा व्हॉइस क्लिनिशियन असतो, पर्सनल कोच तसा म्हणतो आपण. तर तो तुम्हाला ना, यू कॅन कम्युनिकेट विथ दॅट पर्सन की तुम्ही सांगू शकता की आज मला हे झालं, मला हा असा त्रास झाला, आणि मला उद्या ही एन्झायटी आहे की उद्या मला अशा पद्धतीने गायचं आहे, एवढ्या हाय नोट्स आहेत, किंवा मला इतका कालावधीसाठी गायचं आहे, किंवा मला इतक्या वादकांच्या सोबत मला जोराने ओरडावं लागणार आहे, वोकल अब्यूज होणार आहे, ग्लॉटिक ट्रॉमा होणार आहे, तर मी काय काळजी घ्यायची, हे तुम्ही सांगणारं तुम्हाला कोणतरी असलं पाहिजे. आणि तुम्हाला ही खात्री असली पाहिजे की त्यांच्याकडे त्याचं सोल्युशन आहे. हे जर असलं ना तर तुमचा अर्धा भारही निघून जातो. तुम्ही स्ट्रेस घेऊन 8 आणि 10 दिवस रेकॉर्डिंग करता आहात, आणि तुम्ही
एका सपोर्टने तुम्ही करता आहात, मेडिकल हेल्थच्या एक्सपर्टच्या सपोर्टने तुम्ही करता, त्याचा फार फरक पडतो. दिवेकर मॅडम ज्या आहेत, डायटिशियन आहेत, रोजिता दिवेकर. हां, तर त्यांचं मी उत्तम उदाहरण ह्याच्यामध्ये देईन की अशा पद्धतीने त्या सपोर्ट करतात त्यांच्या प्रत्येक पेशंटला, क्लायंट्सना त्यांच्या. आणि हा कॉन्सेप्ट जो आहे तो आवाजाच्या बाबतीमध्ये आत्ता यायला लागलाय, आपल्याकडे यायला लागलेला आहे. ओके. मगाशी तू झोप आणि पाणी पिण्याबद्दल म्हणालीस की ह्या सगळ्यात महत्त्वाच्या सवयी आहेत. आणखीन अशा कोणत्या सवयी आहेत की ज्या प्रत्येक माणसाला लागू आहेत? म्हणजे आता हे शरीरं सगळ्यांची वेगवेगळी असतात, तर ते तू सांगितलंस, पण अशा आम्हाला एक 2-3 टिप्स सांग की दिवसभरात तुम्ही या 3 गोष्टी करू नका, या 4 गोष्टी करू नका. 2 तर तू स्वतःच आत्ताच बोललास तेच आहे की पूर्ण झोप. झोप एकदम आणि माणसाची पूर्ण झोपेचं म्हणजे काय गणित आहे? 8 तास, 6 तास? तुमच्यावरती आहे, पण मिनिमम 6 आवर्स, अच्छा. मिनिमम 6 आवर्स हे पाहिजेत. आणि सकाळी लवकर उठायची सवय जरा पाहिजे, म्हणजे नाहीतर मग 6 तास झोपलेलं म्हणजे सकाळी झोपलेलं आहे तर 6 तास असं नाही. एक रुटीन, एक चांगलं एक रुटीन असलं पाहिजे शरीराला. कारण का रात्रीचा एक 4 वाजताचा, 3 ते 4 वाजताचा एक पिरियड असतो ज्या वेळेला तुमचा ॲसिडचा रिफ्लक्सचा पीक असतो तो. हां, तर त्या कालावधीमध्ये तुम्ही साऊंड स्लीपमध्ये असलं पाहिजे. ओके. हां, आणि त्यासाठी मग रात्री झोपताना मग जसे स्लीपचे डॉक्टर्स आपल्याला सांगतातच की तुम्ही स्क्रीन बाजूला ठेवा 1 तासभर, वाचन करा पण स्क्रीन्स बाजूला ठेवा, थोडंसं डिम लाईट ठेवा. आणि कुठलेही विचार, बाकीचे वर्कचे कामाचे विचार न करता छानसं पुस्तक हातामध्ये घ्या आणि तुम्ही अगदी म्युझिकसुद्धा नका ऐकू, नुसतं पुस्तक वाचत तुम्ही झोपून जा. सो दिस इज व्हेरी व्हेरी रिलॅक्सिंग. आणि दुसऱ्या दिवशी सकाळसाठी तुमचा आवाज हा चांगला रेडी, तुम्हाला सिस्टीम एकदम रेडी मिळते अशी. तर ते तुम्ही करायचं असतं. दुसरी गोष्ट, पाणी मी तुला सांगितलं की पाणी आपल्याला जीवन आहे रे ते. तर ते 20-20 मिनिटांनी, 15-20 मिनिटांनी हे आपल्याला प्यायचं आहे. आणि तिसरी गोष्ट की आपण नॉर्मल जाता येताना आपण आरडाओरडा करत असतो रे, आणि पण कधी कधी ना काही गरज नसतानाही करतो. काहीच गरज नसते, पण तरी पण हे काय रे, अरे काय, हे काय रे असंही बोलू शकता तुम्ही, पण काही गरज नसताना आपण करतो. तर ते कधी कधी तो ग्लॉटिक ट्रॉमा ठरू शकतो. आणि असेही पेशंट आले आहेत की अरे काहीच नाही झालं, पण तरी पण एकदम इथे काहीतरी वोकल कॉर्ड घेऊन आले आणि त्याच्यावरती रक्तस्राव झालेला आहे. अरे काय झालं? काय नाही झालं. अरे नाही, तसा तो शांत माणूस आहे, असं तसं वगैरे. आणि मग एकदम काहीतरी बायको सांगते, हां ते त्या दिवशी ना त्यांनी त्या बाल्कनीमधनं कोणाला तरी खाली एकदम जोराने हाक मारली होती. हो बरोबर आहे, हां असं झालं होतं खरी. अशा गोष्टी, एक ट्रॉमा सुद्धा पुरेसा होऊ शकतो कधीतरी. हां, तर थोडंसं माझं असं म्हणणं आहे की आपण थोडं मिडियम स्वरामध्ये बोलणं हे काही वाईट नाही, त्याच्यामुळे ते करावं. दुसरी गोष्ट, स्मोकिंग, अल्कोहोल या गोष्टींपासून आपण लांब राहायला पाहिजे, शक्यतोवरती लांब राहायला पाहिजे. आणि तरी पण मला काही जण म्हणतात असं कसं, आत्ताच्या लाईफस्टाईलनुसार थोडंफार ते चालतं, सोशल ड्रिंकिंग वगैरे चालतंच वगैरे. बरं, तर सोशल ड्रिंकिंग ही टर्म काय आहे, त्याचं ते डेफिनेशन, त्याची डेफिनेशन काय आहे ते आधी एक ठरवून घ्यायचं. काही जणांची आठवड्यातले 7 दिवसही असते सोशल ड्रिंकिंग. तर मग मी फार वाईट डॉक्टर आहे त्या दृष्टीने की मी त्याला नाही म्हणते. परत सोशल ड्रिंकिंग तुम्ही विकेंडला वगैरे तुम्ही कधीतरी केलं वगैरे तर ते मी ठीक आहे, एक्सक्यूज्ड, ओके, बट लिमिटमध्ये. अगेन द लिमिट हा वर्ड सुद्धा सब्जेक्टिव्ह आहे, सब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे पण कमी ठेवायचं. कारण का हे दोन्ही गोष्टी हे तुम्हाला ड्रायनेस आणतात, प्रचंड ड्राय करत जातात. स्मोकिंग तर ऑफकोर्स नाहीच, म्हणजे कमी जास्ताचा प्रश्नच नाही, ते नाहीच, त्याच्यावरती फुलीच आहे. थ्रोट क्लिअर शक्यतोवरती करू नये. अच्छा, हे नाही करू, कारण सुरुवातीला मी चूक केली म्हणजे तसं करून. मी सांगणार होती तुला की अरे मोठा स्टाईल मारायला, तुला कधीच्या सुरुवातच तू वोकल अब्यूज नाही करतोयस, नको करूस, असं मी तुला सांगणार होती. पण मी म्हटलं चालेल, हा मुद्दा मी नंतर घेईन. ठीक आहे. पण असं होतं की आपल्याला कधीतरी असं अडकल्यासारखं वाटतं किंवा, पण एक मिथ आहे की हे केल्यानंतर मी आवाज चांगला काढण्यासाठी ते करते, हे करून माझा आवाज चांगला होतो. असं हे का होतं ते शोधणं गरजेचं असतं. एक तर तिथे काहीतरी ॲसिडिटीचा मेजर इश्यू आहे म्हणून तुम्हाला असं सारखं करावंसं वाटतं आहे, असं होऊ शकतं. ॲसिड रिफ्लक्स असू शकतो.
कधी कधी ती फक्त आणि फक्त सवय होऊन जाते की चांगला आवाज काढायचा म्हणजे असं करायचं, असं होऊ शकतं. आणि कधी कधी तिथे खूप असे स्पाझम जरी असला गळ्यामध्ये आलेला तरी पण तुम्हाला तो फ्री करावा असं वाटतो आणि मग तुम्ही तो असं करून करता. त्यामुळे हे बेसिकली करू नये, कारण का तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या स्वरतारा एकमेकींवरती अशा आपटवताय, हे असं आहे. त्याच्यामुळे ते करू नये. पण झालंच तर मग काय करावं, तर मग हलकं करावं, एवढंच. तेवढंच करा. हा, म्हणजे जोरजोराने असा मारामाऱ्या नाही करायच्या, स्वरतरांच्या मारामाऱ्या नाही करायच्या. किंवा मग तुम्ही पाणी प्या, एक घोट पाणी घेऊन ते ढकलून द्या. किंवा मग एक 3 वेळेला ना ड्राय गल्पिंग, तोंडातली लाळ ही 3दा गेली, तू करून बघ आता. तू 3दा हे केलंस ना तर तुझा आवाज आपोआप ओपन अप झाल्यासारखं तुला वाटेल. हा, एका वाटोपाठ एक केलं की लगेच ओपन अप होतं आणि ते गळ्यातलं जे काय अडकल्याचं फिलिंग आहे ते निघून जातं. तर मला असं वाटतं का ह्या एवढ्या गोष्टी अशा थोड्याशा करा किंवा करू नये. तसं एवढ्या खूप तरी वेळा- करा. तुला माहितीये मी वोकल हायजीन देते ना, त्याच्यामध्ये असे 50 सूचना करू नये, 50 सूचना कराव्यात अशा असतात. त्याच्यामुळे तू ये क्लिनिकला, आम्ही तुला देते. चालेल चालेल, मी बघूया तुझा चांगला विद्यार्थी बनतो की नाही ते. पण तू आता ते दारूचं म्हणालीस ना, मला त्याच्यावरून आठवलं की डबिंग जर असेल ना सकाळी, तर बऱ्याचदा मी हे ऐकलंय की काही लोक रम, गरम पाणी आणि त्याच्यामध्ये मध घालतात आणि ते म्हणतात की अरे उद्या बघ डबिंग किती चांगलं होईल, तुझा आवाज असा एकदम मस्त बेसवाला. हे सगळे गैरसमज आहे, त्याचं काय करायचं? सकाळचा आवाज मुळात बेसचाच आवाज असतोच असतो. बरेच कलाकार हे सकाळी रेकॉर्डिंग जर कालचा आवाज पाहिजे असेल तर सकाळी करतात 4 वाजता 5 वाजता आणि नंतर मग तो गरम झाल्यानंतर म्हणून ते करतात. मग ह्याचंच कारण की तुम्ही रात्री जर तुम्ही ते घेतलं, तुम्ही जे ड्रिंक घेतात वगैरे, तर तुम्हाला सकाळी कदाचित ऍसिड रिफ्लक्स झालेला असेल रे, आणि मग तुमचा आवाज जो आहे तो हा आवाज हा जो हा लागू शकतो. असेही दुर्दैवाने काही गायक किंवा कलाकार आहेत की जे स्मोक करतात आवाज खालचा मिळावा म्हणून. असे आहेत लोक की असं स्मोकिंग केल्याने खालचा आवाज मिळतो असं म्हणणारे. बेसिकली दे आर परमनंटली डॅमेजिंग देअर व्होकल कॉर्ड्स, है ना. सुरुवातीला तो लो पिच येणार, कारण का तुम्ही सगळं टेक्स्चरच चेंज करताय तुमच्या स्वरतारांचं, त्यामुळे तो येणार तुम्हाला. आणि बट देन इट इज देर इज नो यू टर्न टू इट. एकदा तुम्ही चेंज करून टाकलं त्याचं टेक्स्चर की नाही, मग म्युकोझल वेव्ह नावाची गोष्ट असते जी तुमच्या स्वरतारांवरती एक स्त्राव असतो, त्याचं वेव्स बनत असतात, पॅटर्न बनत असतात. ती एकदा तुमची डॅमेज झाली की झाली, मग कुठे तुम्ही परत जाणार, तुमच्या ओरिजिनल आवाजाकडे कसं जाणार तुम्ही. त्यामुळे हे असे प्रकार काही गरज नाही करायची. इफ यू आर व्हेरी वेल ट्रेन, तुम्ही मस्त फिरू शकता खाली वरती, तुम्हाला जो आवाज पाहिजे तो तुम्ही फिरू शकता. माझं स्वतःचं पर्सनली असं मत आहे की तुम्हाला देवाने जी सिस्टीम दिलेली आहे ती एका विशिष्ट आवाजासाठी दिलेली आहे, तशा पद्धतीने ती बनलेली आहे. तुम्ही त्या सिस्टीमचे जे एक्स्ट्रीम्स आहेत तिथपर्यंत पोचायचा डेफिनेटली प्रयत्न करा. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही करू नका, बिकॉज देन यू आर टॉर्चरिंग दॅट सिस्टीम. आणि चांगला गायक किंवा चांगला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, चांगला अभिनेता, त्याला हे लिमिट्स स्वतःचे माहीत असले पाहिजेत आणि असतात. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला कोणी डिमांड केलं की तुम्ही हे गा, फॉर एक्झाम्पल सोनू निगम ह्यांनी एका पर्टिक्युलर गाण्यासाठी नाहीच सांगितलं की तो माझा नाहीच आहे आवाज, मी त्या स्केलमध्ये गाणारच नाही. इतका मोठा कलाकार सांगतो, हे चांगलं कलाकार असण्याचं लक्षण. स्वतःची जी रेंज आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही करा ना, अगदी मी त्या पिच मध्ये गाऊ शकतो म्हणून काय म्हणतो आपल्या ताण द्यायची गरज नाही आवाजावर. दॅट इज वोकल मिसयूज. मिसयूज करायची गरज नाही. खरंय. अजून काही महत्वाच्या व्यक्ती आहेत ज्या तुझ्याकडे येतात मार्गदर्शनासाठी, थेरपीसाठी, ज्यामध्ये राजकारणी लोक. मला वाटतं इलेक्शनच्या वेळेला तू सगळ्यात जास्त बिझी असणार, सेन्सिटिव्ह विषय. पण हे खरं आहे की इलेक्शनच्या वेळेला तू जास्त बिझी असतेस, कारण ती सतत भाषणांसाठी कुठे कुठे त्यांना जावं लागतं, दौरे करावे लागतात. बिलकुल. त्यांचे काय अनुभव आहेत, त्यांच्या प्रॉब्लेम्स बद्दल काय तुला दिसलंय? प्रॉब्लेम्स म्हणजे ते तात्कालिक प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे ते प्रॉब्लेम घेऊन ते बाकी 4 वर्ष त्याच आवाजामध्ये बोलत असतात. फक्त तो प्रॉब्लेम तेव्हा होतो ज्या वेळेला इलेक्शन्स येतात. तुला लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे, की आवाज खराबच झालेला असतो ऑलरेडी, पण ज्या वेळेला इलेक्शन सारखं वेळ येते त्यावेळेला त्याची डिमांड खूप वाढलेली असते आणि मग तुम्हाला बॅक टू बॅक भाषणं असतात, सभा असतात,
त्यावेळेचं तुमचं लाईफस्टाईल ही अपसाईड डाऊन झालेली असते. कुठेही जा, कसंही खा, गाडीत बसून खा वगैरे प्रकार असे सगळे झालेले असतात. तर आणि स्ट्रेस प्रचंड प्रमाणामध्ये स्ट्रेस असतो, झोप अजिबात नसते. या सगळ्यामध्ये त्यांना चांगला आवाज पाहिजे असतो, की आजचा आवाज उद्यापर्यंत टिकला पाहिजे. उद्याचे महत्त्वाची सभा आहे, उद्या आवाज पाहिजे, टिकला पाहिजे. ओके. आपल्याकडे माझे जे पेशंट्स आहेत, तर त्यांना आपण प्रयत्न हे करतो की आपण मॅक्झिमम रिलॅक्सेशन मोडमध्ये ठेवू हा आपला प्रयत्न राहतो. त्यांचा ॲसिड रिफ्लक्स कंट्रोलमध्येच राहायला पाहिजे हा आपण प्रयत्न करतो. ह्याच्यामध्ये मेडिकल भाग, हेल्थचा भाग हा खूप मोठा असतो, कारण का त्यांना अगदी SOS सिच्युएशन असते. आत्ता म्हणजे पाहिजे, उद्या पाहिजे. आता व्हॉइस थेरपी उद्या नाही देत तुम्हाला, उद्या नाही देत. ओके. सो ती काही मॅजिक नाही आहे, ओव्हरनाईट होणारी मॅजिक नाही आहे ती. मग त्यावेळेला मात्र आपल्याला असेस करून घेऊन त्यांचा आवाज, त्यावेळेला आपण आवाज चेक करतो आणि असेस करून घेऊन की त्याप्रमाणे आपण डेफिनेटली त्यांना सजेस्ट करतो, मेडिकल हेल्प सजेस्ट करतो आणि ती घेऊन त्यांना तेवढा पुरता आवाज आपण चालवतो. माझ्याकडे मी प्रयत्न करते की जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांना योग्य प्रकारे टेक्निकच आधी इंट्रोड्यूस करायचं, की जेणेकरून तुम्ही बोलतानाच अशा पद्धतीनेच बोला की गळ्यावरती तुमच्या लोड येणार नाही. समोर मायक्रोफोन आहे तुमच्या, त्याच्यामुळे तुम्हाला ॲम्प्लिफाय करण्यासाठी सिस्टीम आहे, तर ओरडून बोलायची काय गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट ना, आता विषय निघाला आहे म्हणून सांगते मी, की एक राजकारण्यांचा आवाज याच्यावरती एक प्रबंध व्हायला पाहिजे खरं तर. माहिती आहे का, तूच लिहू शकतेस. नाही, अभ्यास करण्यासारखा विषय आहे तो, डिटेलमध्ये खरोखरच करण्यासारखा विषय आहे. की सुरुवातीला ह्यांचे आवाज ज्यावेळेला ते एंटर करतात त्यावेळेला अतिशय चांगले असतात. ओके. त्याच्या अजून एक कारण जे असतं की परत तेच ऑनेस्टी आणि आपल्या मूल्यांप्रती निष्ठा ही खूप महत्त्वाची असते आणि तो प्रामाणिकपणा हा तुमच्या आवाजामध्ये प्रतीत होतो. इव्हेंच्युअली जसं जसं तुम्ही पुढे जाता, हे माझं परत फार व्यक्तिगत आणि थोडंसं अभ्यासांती असं मत आहे, की जसं जसं तुम्ही पुढे जाता त्यावेळेला त्या आवाजातला प्रामाणिकपणा नाहीसा होत जातो आणि तो मग ऑथेंटिक व्हॉइस हा राहत नाही. मग असा ऑथेंटिक नसलेला व्हॉइस हा इम्प्रेसिव्ह व्हॉइस नसतो. मग तुम्हाला एखादी गोष्टी पटवून देण्यासाठी किंचाळावं लागतं, ओरडावं लागतं, है ना. तर हा प्रकार जो आहे तो तुम्ही कधी कधी बघता. आपले मोठे अगदी खूप दिग्गज पॉलिटिशियन्स आहेत, तर तू आता एक अभ्यास म्हणून त्यांचे बघ, आधीचे स्पीचेस बघ, आत्ताचे बघ, सध्या चालले, त्यांची पण बरेचदा कोंडी होते की जे नाही पटत आहे तेही त्यांना तेवढ्याच हिरिरीने मांडावं लागतं, है ना. मग अशा वेळेला तो जो आवाजामधला कॉन्फिडन्स असतो तो कुठेतरी गेलेला असतो, कारण ते त्यांनाही पटत नसतं, पण सावरून तर घ्यायचं असतं, आपलेच लोक असतात सगळे. मग अशा वेळेला व्होकल अब्यूज हा जास्त होतो आणि तो खूप कॉन्स्ट्रिक्टेड थ्रोट, तुम्हाला कळतं की जो आवाज येतो आहे तो फ्री व्हॉइस नाही आहे, मग तो चाचपडता व्हॉइस आहे हे तुम्हाला कळतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं का ते स्पीचेस राजकारण्यांचे चांगले असतात, जे ते खूप आतून खरोखरच जेन्युअनली एखादा मुद्दा जो त्यांच्या जीवाच्या जवळचा आहे अशा मुद्द्यावरती जेव्हा ते बोलतात ते स्पीचेस ऐकण्यासारखे असतात आणि दॅट इज द बेस्ट व्हॉइस. आणि तो डिलिव्हर पण तेवढंच करेल तुम्हाला. बाकी ठिकाणी कितीही तुम्ही बोला, समोर बसलेलं पब्लिक आहे, अनलेस इट्स अ पेड पब्लिक, पण ते तुम्हाला तेव्हाच टाळ्या वाजवणार ज्या वेळेला तुम्ही जे बोलताय ते त्यांच्या इथपर्यंत पोचलेलं आहे. महाराष्ट्रातल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे म्हणताना ते प्रिय आहेत तुम्हाला, ते तुमच्या आवाजामध्ये उतरलं ते पोचणार तिकडे. एकतर ते मनापासून बोलणं हे हा एक प्रकार आहेच, पण जसं नाना पाटेकर जाहीरपणे एकदा असं म्हणाले होते देवेंद्र फडणवीसांना की तुम्ही खूप किंचाळता भाषण करताना, तर करू नका असं वगैरे. पण हे त्यांनी फरक केलाय, आता सुधारणा झाली आहे. तुझं निरीक्षण काय म्हणजे त्याच्यामध्ये, मला तेच विचारायचं आहे. देवेंद्रजींचं मी ऑब्झर्व करते, पण त्यांनी आता खूप जास्त काम केलेलं आहे. आत्ता ज्या पद्धतीने त्यांची डिलिव्हरी असते, व्हॉइसची डिलिव्हरी, सो ही डझंट स्क्रीम और शाऊट और येल, हे मला प्रकर्षाने जाणवतं की त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये बदल
बदल हे घडवून आणलेले आहेत आता. अजून एक मुद्दा आहे की तुमचा व्हॉइस हा कॉन्फिडंट पण साऊंड करायला पाहिजे. तर तेव्हाच होतं ज्यावेळेला तुम्ही जे बोलणारा त्याचा अभ्यास असेल तर तुम्ही कॉन्फिडंट साऊंड कराल. मी आवाजाची प्रतिविषयी नाही बोलत आहे, मी तुमच्या आवाजाचा इफेक्ट जो आहे त्याच्याविषयी बोलते आहे आणि तो कसा अफेक्ट करतो ह्याच्याविषयी बोलते आहे. ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि ते देवेंद्रजींना आता खूप छान साधायला लागलेलं आहे. म्हणजे मी अप्रिशिएट करते आणि ह्याचं कारण हे आहे की ते खरोखरच अभ्यासू आहेत खूप आणि ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करतात. तसं त्यांनी आवाजावरती पण काम केलेलं आहे. त्यांचे डिलिव्हरीज आता ज्या असतात बोलतानाच्या वगैरे अतिशय छान असतात. पण काही राजकारणी असेही असतात की जे जाहीरपणे सांगतात की मी औषधं घेऊन नाही तर काही महाराजांच्या आशीर्वादाने मी बरी झाले. आपल्याच मुंबईच्याच महापौर रितू तावडे त्या असं म्हणाल्या आणि त्याच्यावर नापसंतीची पोस्ट तू टाकली होतीस फेसबुकवरती आणि मग त्यांना परत सांगावं लागलं की थोडी सारवासारव करायला लागली त्यांना. माझ्या पोस्टमुळे सर्व करावी पोस्टमुळे असं नाही, पण म्हणजे तुलाही ते पसंत नव्हतं असं. हा त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा अजून दुसऱ्या माध्यमातून मी प्रयत्न डेफिनेटली केला होता. काय होतं माहिती अमोल की 30 वर्ष आपण ह्या व्यवसायाला देतो, 30 वर्ष आपण काहीतरी शिकलेलो असतो आणि मग ही आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी त्या व्यावसायिकाची बनते, त्या मेडिकल प्रोफेशनलची बनते की असं जर कुठल्या प्लॅटफॉर्मवरती चुकीची माहिती जर समजा गेली तर ती लगेच तिकडच्या तिकडे पॉईंट आउट करणं, ती करेक्ट करणं ही आमची जबाबदारी होऊन जाते. मी मानते की ती माझी जबाबदारी आहे, एक व्हॉइस क्लिनिशियन म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यामुळे ज्या वेळेला ते एक स्टेटमेंट आलं की मुनींच्या आशीर्वादाने आवाज बरा झाला, अर्थात ते स्टेटमेंट एक काय होतं की पुढे मागे आगे पिछा असं न करता कधी कधी ते सोशल मीडियावरती स्टेटमेंट्स येतात, त्याच्यामुळे ते पण ते एक स्टेटमेंट आलं आणि लोक काय बघणार, फक्त तेवढं एकच बघणार ना, तर ते तेवढंच बघणार आणि मग मेसेजेस हे तेवढेच पोचणार की हा ठीक आहे की आशीर्वाद घेतले का आवाज ठीक होतो, औषधोपचार घ्यायची काही गरज नसते हे, किंवा ट्रीटमेंट्स घ्यायची काही गरज नसते, हा एवढाच सर्वसामान्य लोकांपर्यंत हा मेसेज जाणार. तर तो मेसेज जाऊ नये म्हणून मी ती पोस्ट जी होती ती टाकली होती. मॅडमने परत त्याचं एक्सप्लेनेशन दिलं की त्याच्यावरती त्यांना ओंकार प्रॅक्टिस करून घेतली होती त्या मुनींनी आणि त्याचा त्यांना फायदा झाला असं त्यांना म्हणायचं होतं. पण सायन्सच्या पलीकडे काही गोष्टी असतील, मी त्याच्यामध्ये जाणार नाही, पण सायन्स नाकारून डावलून हे चालत नाही. आणि आवाजाच्या समस्यांसाठी उपचार पद्धती आहेत, सायन्स आहे त्याच्या पाठीमागे आणि ते 100% काम करणाऱ्या उपचार पद्धती आहेत. योग्य पद्धतीने तुम्हाला मिळाल्या, योग्य व्यक्तीकडे गेला, योग्य व्यक्तीकडे गेला तिथेच म्हणणार होतो तर तुम्हाला डेफिनेटली त्याच्यावरती निदान हे मिळतं. आणि ह्याच्याच वरनं मी तुला अजून एक पॉइंट आउट करते, एक तुला किस्सा सांगते. तर महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये काही वर्षांपूर्वी एक स्किट झालं होतं आणि त्याच्यामध्ये एक असं पात्र दाखवलं होतं की ज्याचा आवाज हा स्त्रीसारखा आवाज होता आणि त्या पात्राची मग खूप जास्त ते कॉमिक पात्र असं म्हणूनच त्यांनी प्रेझेंट केलं होतं, तर त्याची मजाक उडवली जाते. आणि एक स्त्री पात्र पण येतं की ज्याचा आवाज पुरुषी आहे, जिचा आवाज पुरुषी आहे आणि मग ते काहीतरी करेक्ट ते स्किट होतं. आणि त्याच्यामध्ये मग ते असं काहीतरी एक मेसेज असा गेला होता की हे असंच राहतं, हे आवाज असेच राहतात, ती व्यक्ती अशीच राहते आणि ह्याच अशाच आवाजामध्ये त्या व्यक्तीला आयुष्य काढायचं असतं, त्याला दुसरं काय तुम्हाला काय इलाज नाही, असा एक मेसेज त्याच्यातून जात होता जो मला खटकला. कारण का अमोल, मुलाचा आवाज मुलीसारखा असणं ही जी व्हॉइस डिसऑर्डर आहे ती जवळजवळ 95% केसेसमध्ये 1 तासामध्ये आपल्याला दुरुस्त करता येते अशी आहे. फक्त ह्याच्याविषयीचं नॉलेज हे फार कमी जणांना आहे, याच्याविषयीची माहिती फार कमी जणांना आहे. मुलीचा आवाज 1 तासात व्हॉइस थेरपीमध्ये असे छान टेक्निक्स आहेत की आपण ते करतो. एस्टॅब्लिश नंतर व्हायला, चेंज व्हायला पटकन होतो, एस्टॅब्लिश व्हायला आपण थोडासा वेळ घेतो, काही सेशन्स घेतो आपण, पण चेंज होणं हे इझिली पॉसिबल आहे. असे आमच्याकडे शेकडोने पेशंट्स आहेत. याला आम्ही अक्षरशः, तुम्हाला जर मॅजिक पाहिजे असेल व्हॉइस थेरपीमध्ये काय आहे तर ही अशा केसेस आहेत की ज्या आमच्या अगदी वॅन्ड फिरवा आणि मॅजिक वॅन्ड तसं तर आहे. पण ज्या वेळेला असा मेसेज जातो की हे होतच नाही, त्यावेळेला ते का खपतं? कारण का ज्यांचा आवाज असा असतो त्यांच्या आयुष्याचे काय 12 वाजलेले आहेत ते आम्ही 30 वर्ष मी बघितलेलं आहे.
आणि त्याच्यामुळे मला तो त्रास झाला की असा मेसेज नका प्लीज देऊ की हे असंच राहणार आणि असेच तुम्ही समाजाच्या हेटाळणीचा आणि तुमचं व्यंग हे त्याचा राहणार कारण राहणार असा मेसेज नका देऊ. म्हणून मी त्यावेळेला ही पोस्ट टाकली होती फेसबुकवरती. त्याच्यावरती मला काही अशा कॉमेंट्स यायला लागल्या. आता काही मी नावं नाही घेत, पण अशा कॉमेंट्स आल्या की तेही मोठी व्यक्ती की तुम्ही व्यंगावरती विनोद नाही होणार तर काय, महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा आहे व्यंगावरती विनोद हे केले नाही तर तुम्हाला विनोद कळत नाही वगैरे. विनोद कळत नाही. हा, तुम्हाला विनोद कळत नाही. आणि मी म्हटलं की विनोद करा, विनोद करण्यावरती माझा अजिबात आक्षेप नाही आहे, पण हे व्यंग जे आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे आणि ते दुरुस्त होऊ शकत असेल तर तेही मेन्शन करा. बरोबर. अंशुमन विचारी त्यावेळेला हास्यजत्रामध्ये होते आणि अंशुमन माझे पेशंट होते. असं तर अंशुमनने त्या पोस्टला सचिन गोस्वामीजींना टॅग केला आणि ते इतका सॉर्टेड, इतका मॅच्युअर्ड व्यक्ती आहे आणि इतके काय म्हणतात की एक सुदृढ मनाची व्यक्ती आहे की अगदी करेक्ट सांगितलं शब्द. हा, इतकी की त्यांना ते बरोबर कळलं की मला काय म्हणायचं आहे. त्यांनी ते सगळ्या कॉमेंट्स करणाऱ्यांना एकच टाकलं की त्या फॅक्ट सांगतायत आणि त्या या क्षेत्रातले अधिकारी व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांचं बरोबर आहे. हे त्यांनी तिथे टाकलं. हा त्यांचा मोठेपणा. एवढं करूनच थांबले नाहीत त्यांनी. त्याच्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या त्याच्यानंतरच्या एपिसोडमध्ये एक स्किट असं बनवलं की त्या स्किटच्या माध्यमातून त्यांनी आवाजाच्या ह्या समस्येवरती कसा उपाय असतो आणि कसं बरं होतं हे सुद्धा सांगितलं. मी अजिबात त्यांना हे सांगितलं नव्हतं की सचिन तुम्ही असं करा, हे न सांगता त्यांनी केलं होतं. पण तो मेसेज गेला है ना. आम्हाला ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून ना सोशल मीडियाचा वापर अशा पद्धतीने सुद्धा चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो असं मला वाटतं. पण ह्या दोन गोष्टी भारी समजल्या. एक तर म्हणजे हास्यजत्रेचा हा किस्सा आणि दुसरं म्हणजे कुणाचा आवाज पातळ असेल किंवा ज्याला आता बायकी म्हणतात किंवा पुरुषी कोणी म्हणतात तर ते एका तासात बरं होतं एकदम. 90-95% केसेसमध्ये. काही केसेसमध्ये स्वरताराच अशा बनलेल्या असतात, त्याचं स्ट्रक्चरच असं असतं की त्याच्यातून जास्त व्हायब्रेशन्स होतात. ते स्त्रीसारख्या स्वरतारा बनलेल्या असतात. तर त्यासाठी पण आपल्याकडे सर्जिकल ऑप्शन्स आहेत किंवा मुलीचा आवाज मुलासारखा आहे, हॉर्मोन थेरपी असते किंवा सर्जिकल ऑप्शन्स हे असतात. बरोबर. त्याच्यावरती जास्त व्हॉइस थेरपीचा रोल कमी असतो. मुलीचा आवाज मुलासारखा असेल तर सर्जिकल ऑप्शन्स मात्र त्याच्यामध्ये असतात. मला ह्याच्यावरून आठवलं लिंग बदल शस्त्रक्रिया हल्ली खूप होतात, तर ते सुद्धा एक आव्हान तुझ्याकडे आहे त्या पेशंटचं. हो, ट्रान्सजेंडर व्हॉइस हा आता एक मोठा भाग बॉम्बे हॉस्पिटलमध्ये या सर्जरीज व्हायला सुरुवात झालेली आहे आवाजाच्या. म्हणजे मुलाचा आवाज मुलीचं करणं. कारण का ते ऑप्शन्स असतात की आता माझ्याकडे जे ट्रान्सजेंडर व्हॉइससाठी येतात तर ते माझ्याकडे येतात की ज्यांना सर्जरीज नको असतात, पण मुलगा असतो आणि त्याला मुलीच्या आवाजात बोलायचं असतं. तर मग आपण इथे तुला मी म्हटलं व्हॉइस मॉड्युलेशन हे व्हॉइस थेरपीचा भाग कसा आहे, तिथे आपण व्हॉइस मॉड्युलेशन हे करून घेतो, पण ते सायंटिफिकली करून घेतो की तुला मुलाच्या आवाजासाठी बनलेल्या स्वरतारांकडनं मुलीचा आवाज काढून घ्यायचा आहे आणि तो मुलीचा आवाज हा आयुष्यभर त्याला सस्टेन करायचा आहे, तर तो किती सेफली सस्टेन करू शकेल. असं नको व्हायला की ते वोकल अब्यूज होऊन जाईल ना, है ना, चुकीच्या आवाजात बोलणं हे मिसयूज होऊन जाईल कदाचित, पुढे त्याला त्रास होईल त्या आवाजाचा, असं न होता. आणि त्याच्यामुळे ते व्हॉइस ॲनालिसिसच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून की कुठे जाईपर्यंत वोकल कॉर्ड्स तो लोड सेफली घेऊ शकतात, कुठल्याही पिचपर्यंत घेऊ शकतात, त्या पिचपर्यंत आपण त्याला जायची परवानगी देऊ शकतो. मग तो व्हॉइस एस्टॅब्लिश करू शकतो. व्हॉइस थेरपीमध्ये नॉट ओन्ली दिस पण मॅनरिझम्सवरती सुद्धा आपण मग ट्रान्सजेंडर व्हॉइसमध्ये काम करतो. म्हणजे बोलताना आपण एक स्त्री जेव्हा बोलते आहे त्यावेळेला तिच्या आवाजात सुद्धा एक नॅचरल हेलकावा असतो, तर तो जो हेलकावा असतो ना हा सुद्धा व्हॉइस थेरपीचा एक भाग आहे. सो इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग. फक्त आपल्याकडे अजून तेवढा ओपननेस नाही आलेला आहे या बाबतीत, त्यामुळे तेवढे पेशंट्स येत नाहीत, पुढे येत नाहीत अजून. बरोबर. एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे की वातावरणातला बदल, म्हणजे आता प्रदूषण खूप जास्त आहे आणि बरेच जण असं म्हणतात की त्यामुळे घसा आणि त्याच्याशी संबंधित आजार जे आहेत ते वाढतात, आवाज खराब होऊ शकतो. तर अशा वेळेला काय करायचं? म्हणजे प्रदूषण रोखणं काय आपल्या सर्वसामान्यांच्या हातात नाही, मग मास्क घालून फिरणं हा उपाय आहे त्याच्यावरती, का काय करायचं त्याच्यासाठी? नाही, मला असं वाटतं की हायड्रेटेड राहणं आणि स्टीम इनहेलेशन शुड बी इनफ. ओके. आपण दुसरं काही विशेष काही करू शकत नाही.
आणि सतत तोंडामध्ये काहीतरी असं छान चघळत राहणं, जेणेकरून बघ काय होतं, ही एक फिजिओलॉजी आहे की ज्या वेळेला तोंडामध्ये लाळ स्त्रवणं सुरू होऊन जातं, त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमच्या स्वरताला सुद्धा एक्सक्रिशन सोडायला लागतात. बरोबर. ती चेन रिॲक्शन सारखी आहे, ती पोचते. तर हा सगळाच भाग हा तुमचा लुब्रिकेटेड आणि ओला असा होत राहतो. तर त्यासाठी अजून एक छान मार्ग आहे की तोंडात सतत काहीतरी असं चघळत राहिलं आपण. ज्यांना ॲसिडिटीचा वगैरे त्रास नाही त्यांनी आंबट पदार्थ चघळत राहणं, साधी लिमलेटची गोळी आहे ती चघळत राहणं, तर तुम्हाला लाळ येत राहील आणि तुमचा आवाज हा तुम्ही सेव्ह करू शकाल. आणि दुसरी गोष्ट काय होतं की अजून एक आहे की घोरणं हा जो प्रकार आहे ना, तर मी आता जरा विषयांतर होईल तुझं, पण आता आठवलं म्हणून सांगते की ज्यावेळेला माणूस घोरतो ना, त्यावेळेला सुद्धा खूप जास्त थ्रोटचं हायजीन हे डिस्टर्ब होऊन जातं. कारण काय होतं, तोंडाने माउथ ब्रिदिंग बऱ्याचशा पेशंट्समध्ये माउथ ब्रिदिंग सुरू असतं. ड्रायनेस मरणाचा येऊ शकतो आणि मग त्याचा परिणाम हा तुमचा व्हॉइस चेंज होण्यावरती पण होऊ शकतो. हां, पण हा अजून हे एक मुद्दा म्हणून सांगितलं तुला मी की तोंड उघडं राहणं रात्री झोपेमध्ये हा भाग होऊ शकतो आणि खराब हवा आतमध्ये जातं. बाकी नाकातून जी हवा आतमध्ये जाते ना, इथे फिल्ट्रेशन सिस्टीम आहे आपली, देवाने दिले म्हणजे तसा तो चांगला आहे. बऱ्यापैकी त्याने आपल्याला बरंच काही देऊन पाठवलंय की आपल्याला प्रोटेक्ट करत असतं. पण थोडंसं निसर्ग बदलतो आहे ही गोष्ट खरी आहे आणि त्याचाही दोष आपल्यावरतीच आहे, तो बदलतोय हे. पण हायड्रेशन आणि रात्री झोपताना एकदा स्टीम जरी घेतली आपण तरी पण बरेचसं आपण दिवसभराचं जे आहे ते थोडंसं कमी होईल त्याचा परिणाम, असं मला वाटतं. सॉरी मी तुला असं वाटेल की बेसिक प्रश्न खूप साधे विचारतोय, पण महत्वाचे काय चघळायचं नाही हे पण सांग. मेंथॉल वाला काही चघळू नको. अच्छा. हा, पान वगैरे नको चघळू. सुपारी हल्ली हॉल्सचे गोळ्या असतात किंवा नाही, तर त्याच्यामध्ये जे काही असं थंड करणारं तोंड असेल ते मेंथॉल असतं जनरली अशा. तर त्या गोळ्या जास्त ड्रायनेस देतात, त्याच्यामुळे ते नाही खायच्या. मग तुम्ही साधं आवळा सुपारी खा, एवढ्याशा त्या लिमलेटच्या गोळ्या येतात त्या खा. तुम्ही हे खा, ज्येष्ठमधीची काठी ठेवा तोंडामध्ये, किंवा तुम्ही इमलीच्या गोळ्या येतात तसं काहीतरी तोंडामध्ये ठेवा. आपल्याकडे ना पूर्वीचे गायक तर ते पान लावायचे, तो पान लगाया तो सूर लगता है ना, असं होतं. तर पान लावणं कशासाठी होतं की पान जगळल्यानंतर तोंडामध्ये लाळ सुरू होते. बरोबर. तोंडात लाळ सुरू झाली की तुमच्या स्वरताला सुद्धा ल्युब्रिकेशन स्टार्ट करून देतात आणि मग काय असं मक्खन सारख्या तुम्ही वर जा खाली जाताना घेणं हे फार सोपं होऊन जातं स्वरतारांना, इफ दे आर प्रॉपरली ल्युब्रिकेटेड. मग पुढे जाऊन त्या पानामध्ये तंबाखू आला, कात आली आणि मग ते नको नको ते पदार्थ आले. तो बेसिक राहिला मागे आणि मग त्याला ओरल हायजीन उलट खराब होण्याला सुरुवात झाली लोकांची. पण हेच लॉजिक आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो की लाळ निर्माण होणारं तोंडात असं काही पण तुम्ही चघळू शकता. मेंथॉल रिलेटेड असं काही नको आणि तंबाखू वगैरे ऑफकोर्स काहीच नको असं. तू हे मेंथॉल रिलेटेड सांगितलंस त्याच्यावरनं मला आठवलं जाहिरातींवर किती विश्वास ठेवायचा. कारण जसं तू आता पानाचं म्हणालीस, विक्स की गोली लो खिचखिच दूर करो, इतकी वर्ष ही जाहिरात चालू आहे आणि आता तू म्हणतेस की मेंथॉलच्या गोळ्या खाऊ नका म्हणून. हे बघ, त्याने तुमची खिचखिच जी आहे त्याच्यासाठी तुम्हाला ते दिलेली आहे ना, ते घशामध्ये जो ड्रायनेसमुळे जे इथं खिचखिच होते आहे तुमच्या विक्सच्या, त्याच्यात अजून इन्ग्रेडियंट आहेत, नाही असं नाही. बट वन ऑफ विच साईड इफेक्ट इज ते ड्रायनेस देतं आणि ड्रायनेस इज नॉट गुड फॉर युअर व्हॉइस. इज वॉट ॲज अ व्हॉइस एक्सपर्ट आय एम सेईंग यू, टेलिंग यू की विक्स हे आवाजासाठी तुला, म्हणजे तू खाऊ नकोस, त्याच्याऐवजी तू लिमलेटची गोळी खा. तुला खोकला येतोय आणि तुझ्या खोकल्यावाल्या डॉक्टरने सांगितलं विक्सची गोळी खा, तर तो त्याचा भाग आहे. तो खोकल्यासाठी सांगतोय, मी तुला आवाजासाठी सांगते नको खाऊ असं मी सांगते तुला. आय विश की विक्सचं पण असं छानसं काहीतरी आवाजासाठी प्रोडक्ट येऊ दे आता, मेंथॉल रहित. म्हणजे ते तसं ते प्रोडक्ट्स नको की ज्याने ड्रायनेस येईल असं न करता. म्हणून मी तुला विचारलं की जाहिरातींवर किती विश्वास ठेवायचा, आवाजाशी संबंधित ज्या ज्या कुठल्या जाहिराती येतात त्याच्यावर कसा विश्वास, का तुझ्याकडेच यायचं आणि विचारायचं की हेच बरोबर आहे का. तो उत्तम मार्ग आहे. तो उत्तम मार्ग आहे. नंबर तू देतोच. खरंय खरंय खरंय. याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचं आहे की इतके प्रेक्षक आहेत की जे हा कार्यक्रम बघतायत किंवा आवाजाशी संबंधित जे काही कार्यक्रम होतात ते बघतात. तू काही सगळीकडे पोचू शकत नाहीस, जसं तू मगाशी पण म्हणालीस की सगळीकडे तू पोचू शकत नाहीस, पण मग विश्वास कुणावर ठेवायचा. कारण जसं मगाशी तू रील्सबद्दल सांगितलंस की अनेक लोक रील्सवर येऊन पॉडकास्टवर येऊन सांगतायत की तुम्ही अमुक करा तमुक करा, हे केलं की असं होईल, आणि कदाचित लोक ते ऐकतही असतील.
ते होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे? जे डॉक्टर्स आहेत, व्हॉइस क्लिनिशियन्स आहेत, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहेत, किंवा इवन व्हॉइस कोचेस आहेत विथ डिग्रीज. हां, त्यांचा अभ्यासक्रम आहे त्याचा, तर त्याच्या पद्धतीने त्यांच्याकडे डिग्रीज आहेत, तर ते क्वालिफिकेशन्स आहेत त्यांच्याकडे, अशी मंडळी. बघून जायला आणि पाहिजे. वर्षानुवर्ष त्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत, त्यांना खूप मोठी अनुभवाची शिदोरी आहे. तर हे सगळं बॅकग्राऊंड चेक तुम्ही करा आणि मगच तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि ते एक्झरसाइज करा. पण हॅविंग सेड दॅट, बॉटम लाईन इज हे सगळं करा, पण वर्षातून एकदा तुम्ही, कमीत कमी सांगते, वर्षातून एकदा तुम्ही तुमच्या ENT सर्जनला जाऊन भेटणं, तुमच्या व्हॉइस क्लिनिशियनला, व्हॉइस क्लिनिकला भेट देऊन तुमचं संपूर्ण ही कान नाक घसाची जी संस्था आहे ते चेक करून घेणं, बघून घेणं. तुम्हाला पण बघता येते ती स्क्रीनवरती, ती बघून घेणं आणि तुमचा आवाजाचं स्पेक्ट्रोग्राफिक ॲनालिसिस करून घेणं, व्हॉइस ॲनालिसिस करून घेणं हे अत्यंत गरजेचं ठरतं. ब्लड चेक करतात आपण, है ना, तसं तुम्ही 6 महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा जाऊन हे करून घ्या. हा, एक चेकअप करून घ्या. जर तुम्हाला तुमचा व्हॉइस हा खूप महत्त्वाचा असेल तर हे गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे आता आवाज हा असा विषय आहे ना, की आपण कितीही वेळ चघळत बसू शकतो तो. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जन्माला येतो तो टॅहा जो आहे तिथपासून तो सुरू होतो. मग एका पॉईंटला जाऊन तो आवाज फुटतो आणि मग तो सांभाळण्याची कसरत सगळे आपल्याला आयुष्यभर करायला लागते. आता लहान मुलांचा जो पार्ट आहे किंवा जो भाग आहे, तर आता लहान मुलं म्हटली की ती किंचाळणार, ओरडणार, सगळं त्यांची मस्ती चालू असते आणि मग लहानपणापासूनच आपल्याला गप्प बस असं सांगितलं जातं. हे ऐकायचं की नाही? तू कितीही सांग, ती मुलं ऐकत नाहीत. खरंय. आणि ते बोलून बोलून पेशंट आई होते, ती येते, मुलं नाही आहेत. आणि मुलं नाही आहेत कारण का, त्याचं कारण हे आहे की निसर्गच असा आहे की तोच हे ठरवतो की त्याने ओरडावं मुलांनी. आणि ह्याच्यासाठी ओरडावं की त्यांचं जे घडतं शरीर आहे त्याच्यामध्ये त्यानेच स्ट्रेंथ येत जाणार आहे हळूहळू. लहान बाळ जे आहे ते इतक्या जोराने रडतं, 4-5 बिल्डिंगला ऐकू जाईल एवढ्या जोराने रडतं आणि ते एकदम छाती फुटून रडतंय की काय असं वाटतं. पण दॅट इज एक्झरसाइज फॉर हिज लंग्स. ते डेव्हलप होतात आहे त्याने. ही जर हवा आतमध्ये घेतली जाते आहे किंवा सोडली जाते जोराने, तर ते एक्झरसाइज आहे त्याच्या लंग्सची. तर ती ही वयाच्या काही टप्प्यापर्यंत दीज आर ऑल एक्झरसाइजेस. मुलांना ओरडू दे, हे करू दे, किंवा काही मुलं जे असतील तर त्यांना जर काही असा प्रकारचा त्रास असेल की त्यांना पूर्ण श्वासच मिळत नाही आहे, हां, ज्या श्वासाच्या जोरावरती तुम्ही जोराने बोलणं हे अपेक्षित असतं, तर त्याचा पुरवठा जर व्यवस्थित प्रमाणामध्ये घेत नाही आहे किंवा चुकीच्या पद्धतीने ते श्वास घेत आहेत, सोडतायत आणि मग त्यांच्या स्वरतांवरती वजन पडतं आहे आवाज निर्माण करताना, तर अशी मुलं ही येतात, त्यांना आपण घेतोच ते. पण ते प्रमाण जरा कमी आहे. म्हणजे मुलांना आवाजाचा त्रास हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ओरडू द्यावं मुलांना आणि आपण ओरडू नये. आणि ते ओरडत असताना आपण ओरडू नये, आपणच पेशंट बनतो. आम्ही नेहमी म्हणतो की माझ्याकडे ना कुठली पण आई आली ना की मी तिला विचारते की काय मुलं किती आहेत, मग ती सांगते की एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मग किती वय आहे मुलीचं, तर मुलांचं तर म्हणते हां, एक 4थीमध्ये आहे, एक 6वीमध्ये आहे. फार त्रास देतात हो नुसते, किती ओरडावं लागतं त्यांच्यावरती, त्याच्याचमुळे माझं हे सगळं झालेलं आहे असं. मग त्यांना प्रश्न पुढचा हा असतो, अरे मला वाटलं का 10वीत आहे किंवा 12वीत आहे. अरे मुलं 4थीत आणि 5वीत आहेत यार. काय, कशाला, अभ्यास किती असतो, कामं करून घ्यावी लागतात, त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्यावा लागतो म्हणून बोलावं लागतं. असं करून ती आई स्वतःचा सगळा लोड वाढवून घेते. तर नाही करावा, कारण का त्यावेळेला तुमची डिमांड व्हॉइसची इतकी जास्त होऊन गेलेली असते ना की ते वोकल कॉर्डवरती काही ना काहीतरी त्याचा कुठे ना कुठे परिणाम होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपण ती टर्मच एक कॉइन केली आहे की यंग हॅझल्ड मदर्स व्हॉइस
असं अच्छा. की असं एक कॅटेगरीज आहे की ती आई आली अशी यंग मुलगी आली आणि असे त्रासलेल्या चेहऱ्याने आली की पहिले तर मुलं किती आहेत किंवा बरोबर सांगणार एवढी मुलं आहेत आणि खूप बोलावं लागतं. असंच दुसरी ना कॅटेगरी की जे इनलॉज आहेत घरामध्ये, खूप सिनियर सिटीजन्स आहेत आणि ज्यांना ऐकू येत नाहीये, हो. मशीन बिशीन लावणारे असतील, मग ह्या घरच्या यंग जनरेशनला त्यांच्याशी बोलताना खूप जोराने बोलावं लागतं. बरोबर. दॅट इज वोकल अब्यूज, ओरडून ओरडून ओरडून. तसंच अजून एक आहे की ज्यांची मुलं स्पेशल चाइल्ड आहेत, हम्म, आई वडील जे आहेत त्यांची, तर त्या स्पेशल चाइल्डसाठी त्यांना खूप जास्त आवाज वापरावा लागतो, बरोबर. खूप खूप एक्सेसिव्ह. तर त्यांना आवाजाचे त्रास हे होऊ शकतात. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. जपून आवाज वापरा. सेव्ह युअर व्हॉइस, टेक केअर ऑफ युअर व्हॉइस, ते तर आहेच, पण आवाज कडे लक्ष द्या आणि आवाजातल्या बदलांकडे लक्ष द्या, कारण तो तुम्हाला बरंच काही शरीराविषयी तुमच्या आणि मनाविषयी सांगतोय. पण मला एक नेहमी इंटरेस्टिंग वाटतं तुझ्याबद्दल की तू लेखन जे करतेस, आवाजाच्या क्षेत्रात तू काम करतेस, आवाज सुधारण्यासाठी तू प्रयत्न करतेस लोकांचे, आणि तुझ्या शॉर्ट फिल्मसाठी लिहिलंस त्याचं नाव असतं कोलाहल. अरे, हा मी विचारच केला नव्हता. असं कसं? पुढची आता शॉर्ट फिल्म कुठली आहे? पहिल्याला तर चांगलं यश मिळालं मला असं वाटतं. संतोष पाठारे यांनी दिग्दर्शित डॉक्टर केलंय. संतोष पाठारे यांनी स्मिता तांबे त्याच्यामध्ये आहे. अमेझिंग. म्हणजे स्मिता तांबे आणि शुभांगी भुजबळ म्हणजे अगदी खरोखर त्यांच्या अभिनयासाठी ती शॉर्ट फिल्म डेफिनेटली बघा. मी संपदा जोगळेकर कुलकर्णी माझ्या मैत्रिणीचं नाव अगदी आवर्जून घेईन, कारण का ही ओरिजिनल संकल्पना तिची जी होती, ती कथा चित्रावरण करण्याची तिची होती, आणि आमचा गुंफियाला शेला 4 लेखिकांचं पुस्तक त्याच्यामधली ही स्टोरी आहे. त्यामुळे ते वंडरफुल एक्सपिरियन्स इट वॉज. नवीन फिल्मवरती काम, शॉर्ट फिल्मच आहे, त्याच्यावरती काम सुरू आहे. अजून मी तुला असं खूप डिटेल्स देऊ शकत नाही, कारण का त्याचं स्क्रिप्ट वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. सगळं म्हणजे रिकी विकी होऊन सगळे लोकेशन वगैरे सगळं झालेलं आहे. आता फक्त शूट बाकी आहे त्याचं. पण मला असं वाटतं की यावर्षी ती फिल्म तीही तयार होईल, दुसरी फिल्मही तयार होईल. बाकी काही नाही. बाकी काही नाही, बाकी काही नाही. बाकी काही नाही हे हिच्या काव्यसंग्रहाचं नाव आहे, ज्याचं नुकतंच प्रकाशन झालंय हल्लीच, आणि ज्याचा आता तिने उल्लेख केला गुंफियाला शेला. तर ते जे पुस्तक आहे 4 सख्य 24. 4 सख्य 24 गुंफियाला शेला, हे दोन्ही आम्ही 4 अच्छा, लेखिकांनी मिळून दोन्ही, हां. लिहिलेली कथासंग्रह बरोबर. दोन्ही आहेत. तो सोलो मला वाटतं आहे. हा पण एक वेगळा प्रयोग आहे की 4 लेखिकांनी येऊन हो. असं पुस्तक लिहायचं. हो, मग ते 4 सख्य 24 असेल किंवा गुंफियाला शेला असेल. म्हणजे शब्दशः अभिनव खरंच असा आहे, प्रयोग खरंच हा आहे. पहिल्यांदा झाला होता खरंच तो आहे, साहित्यामध्ये, खरंच आहे. मराठी So, साहित्य. आणि ती उपलब्ध आहेत, ती मॅजेस्टिकमध्ये पण मिळतात, ग्रंथाली ऑनलाईन प्रकाशनची ग्रंथाली आहे. प्रकाशनची आहेत, बुकगंगावर सुद्धा ती उपलब्ध आहेत. आणि माझं सोलो पण ग्रंथालीचंच आहे. हा, सोलो पण आहे. सोलो हा ललित लेख संग्रह आहे. तर मुख्य आमचा फोकस आजच्या गप्पांचा हा आवाज होता, आणि मला असं वाटतं की बरीच नवीन माहिती मला सुद्धा मिळाली, प्रेक्षकांना सुद्धा मिळाली असेल. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की व्हॉइस क्लिनिक हिचं ठाण्यामध्ये आहे, आणि त्याची माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळेलच. मी काही त्याचे नंबर किंवा त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती खाली इथे डिस्प्ले करतोय. सोशल मीडियावर सुद्धा ही ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे तिचं फेसबुक अकाउंट असेल किंवा इंस्टाग्राम असेल ते सुद्धा तुम्ही फॉलो करा. बरीच नवीन माहिती तुम्हाला रोजच्या रोज मिळत राहील. कविता तुम्हाला तिच्या नवीन नवीन वाचता येतील. या मुलाखतीतून काय घ्यावं, तर आवाजाची काळजी घ्यायची आपल्याला, हे त्यांना आधी कळावं. आणि त्यांनी, जसं मी मगाशी पण म्हटलं, की अंगावर काढू नका काही. असं आणि वाटतं. आवाजाच्या तक्रारी असतील तरच तुम्ही जा असं नाही. आवाज अजून काम करायचं असेल त्याच्यावरती, आणि तुम्हाला तो अजून इम्प्रूव्ह करायचा असेल, अजून बरोबर. चांगला हवा असेल आणि मेंटेनही करायचा असेल, तरी तुम्ही योग्य तज्ज्ञांकडे जा, असं माझं. योग्य तज्ज्ञांकडे जा, हे महत्वाचं. हां, बरोबर, हां, योग्य बरोबर. तज्ञ. तुला जाता जाता एक भेट द्यायची आहे, किती छान, वामनहरी पेठे यांच्या सौजन्याने. किती छान. तर सगळ्यांनाच मी हा प्रश्न विचारतो, तुलाही विचारेन, की जशी त्यांची टॅगलाईन आहे वामनहरी पेठे ज्वेलर्स यांची, सोनेरी क्षणांचे सोबती. अनेक आठवणी असतील, अनेक असे क्षण असतील जे तुझ्यासाठी मोलाचे असतील, पण सोनेरी क्षण तुझ्या आयुष्यातला कुठला, असं विचारलं तर तुला काय आठवेल? एक मुलगा होता, आणि त्याचा असा प्रॉब्लेम होता, म्हणजे ह्याच एका प्रकारच्या त्रासामुळे, की त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर मग आपण थेरपी दिली, आणि बरा झाला. आवाज सगळं अतिशय हुशार, आणि आता एक मोठा प्रतिष्ठयश डॉक्टर आहे. लग्न झालंय, 2 मुलं आहेत. वा. आणि
तो ज्या वेळेला लग्नाची पत्रिका द्यायला आला तो मला असं वाटतं की तो गोल्डन मोमेंट होता खरं आहे. की आयुष्याच्या अशा नाजूक टप्प्यावरती त्याला काहीतरी आपल्याला मदत करता आली बरोबर. आणि ते बदल घडवता आले आणि त्याचं आयुष्य सावरता आलं आपल्याला. सो मला असं वाटतं का ती सगळ्यात मोठी अचिव्हमेंट, कारण अवॉर्ड्स वगैरे तर येतात जातात वगैरे, पण लाईफ सेव्हिंग असं काही आपण करू शकलो आणि आपण जे काही करतो त्याचा कोणाचा तरी आयुष्यावरती परिणाम आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो. बरोबर. तर मला असं वाटतं की ते गोल्डन मोमेंट्स आहेत. क्या बात आहे. तर ते सोनेरी क्षण मी असे आहेत काही, पण हा जरा हा, टॉपचा लक्षात आहे. राहिलेला. हा, हा. टॉपचा आहे तो. टॉपचा आहे. वा वा वा. थँक्यू सोनाली. मोस्ट वेलकम. मला खूप छान वाटलं आज इकडे येऊन, आणि सगळ्यात आधी करायला पाहिजे होती ती गोष्ट मी आत्ता करते की कॅचअपचे 90 एपिसोड्स झाले. कंप्लीट झाले. हो. तुझं 2 वर्षाचे सक्सेसफुल आणि एक तू कुठेही मागे न हटता ज्या चिकाटीने आणि यशस्वीरित्या हे पुढे आणलेलं त्याच्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. कॅचअप असंच Yes. यशस्वी होऊ दे, पण त्यासाठी तू इतक्या निस्वार्थीपणे करतोयस हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण नाहीतर अदरवाईज देर इज अ मार्केट आउट हो, देअर. हो. तर ते तू नाही केलेलं आहेस, म्हणून तुझं खास कौतुक. थँक्यू व्हेरी मच. जसं सोनालीने सांगितलं की 2 वर्ष झाली आहेत कॅचअपला आणि 90 एपिसोड नंतर आपला पुढचा प्रवास हा चालू आहे कॅचअपचा, जो असाच सुरू राहणार आहे. दर आठवड्याला नवीन पाहुणे भेटणारच आहेत आपल्याला आणि प्रयत्न हाच असेल की त्यांच्याकडून उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी. अमोल परचुरे हे चॅनल, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला जे काही वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करत राहा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा. भेटत राहूया आपण दर आठवड्याला. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.